एक प्रवासी कुठल्या देशात गेला तर तो त्या देशातली माणसं पाहतो, त्या देशातले नवीन प्रदेश पाहतो किंवा तिकडचं निसर्ग सौंदर्य पाहतो. पण तुमची फक्त माणसांची भूक आहे हे ऐकल्यानंतर मी अवाक झालेले. त्या दिवशी मला एक नवा माणूस भेटतो. हं. त्या दिवशी मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. तुमच्या काही कोर व्हॅल्यूज होत्या का की ज्या असं वाटलं की त्या मिसिंग आहेत का? काही रिजनल किंवा प्रादेशिक प्रांतातल्या गोष्टी तशा स्वरूपात येत नव्हत्या म्हणून त्याला सुरुवात झाली, किंवा म्हणजे असं काय एकंदरीत काय ट्रिगर पॉइंट होता म्हणून ते प्रादेशिक भाषेतले स्वयंचे टॉक सुरू झाले? कारण ते टॉक सुद्धा प्रादेशिक भाषेत तोपर्यंत आलाच होता. तुमच्या आयुष्यात चांगले शिक्षक येणं हे तेवढं महत्वाचं आहे हे मला असं वाटतं तेव्हा कळलं नव्हतं, पण आता जास्त कळायला लागलं. मनाशी पक्क केलेलं आहे की आयुष्यात काही केलं हरवलेलं होतं. प्रॉफिट लॉस वगैरे ही सगळी गणित बाजूला ठेवून आम्ही फक्त माणसांना जे इंटरेस्टेड होतो त्यांना आम्ही घेऊन यायला लागलेलो. त्याच्यामध्ये अशी व्यक्ती आली की ज्याच्यामुळे ते गणित सोपं व्हायला मदत झाली, आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे स्पीकर्स येऊन गेले की ज्यांचा जीवनपट काहीतरी घेण्यासारखा आहे. पण तुमच्या मनात असलेला किंवा तुमच्या स्वप्नातला असा एक कोण स्पीकर आहे की जो तुम्हाला असं वाटतं की कुठल्याही भाषेतला असेल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहणारा असेल, की तो स्वयंवर आला तर मला असं वाटेल की मैंने कुछ किया. नमस्कार, मी प्रणाली पॅशनेट पल्स पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, मराठीत येणारी साथ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आज आपण अजून एक मराठी पॉडकास्ट करणार आहोत, अर्थात स्वयंचे स्वयंसेवक असं म्हणायला हरकत नाही. खरं तर ते संस्थापक अशा पदव्यांपेक्षाही स्वयंचे स्वयंसेवक ही पदवी मला त्यांना अतिशय अप्रोप्रिएट किंवा अतिशय योग्य वाटते. तर स्वयंची ही कहाणी आपण ऐकणार आहोत, पण त्याच सोबत आपण उलगडणार आहोत ते स्वयंचा हा जो काही एकंदरीत महाराष्ट्रातून फुललेलं हे झाड आता किती जगात कसं मोठं होणार आहे, याचा वटवृक्ष कसा होणार आहे, या कहाणीकडे ह्याचा एक शोध मार्ग किंवा आपण याची एक प्रवास हा एक निरंतर प्रवास पाहणार आहोत. मला अभिमान वाटतो की ज्या मराठी राज्याने खरं तर स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच महाराष्ट्रात आपण वाई म्हणूया किंवा असे प्रचंड मोठ्या आवाक्याचे प्रोजेक्ट्स कायमस्वरूपी चालत असतात. आणि स्वयंची ही मुहूर्तमेढ किंवा इथून सुरू झालेला हा प्रवासही हा असाच असणार आहे याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे मी आज खरं तर मला खूप आनंद झालाय की मी आज अशा व्यक्तीला या पॉडकास्टच्या माध्यमातून भेटत आहे. अर्थात हा अनुभव मी तुम्हाला देऊ नाही शकणार आहे, पण तो अनुभव कितपत कॅप्चर होईल त्या सगळ्याचा प्रतिसाद तुम्हाला मला कळवायला नक्कीच आवडेल. तेव्हा हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. आणि अर्थात तुम्हा श्रोत्यांचेही काही प्रश्न मी या कार्यक्रमात घेणार आहे. खूप उत्तम प्रश्न आलेले आहेत. तुम्ही जर आम्हाला प्रश्न कळवले नसते किंवा तुम्हाला जर असं असेल की अरे हिच्या पॉडकास्टला आपण प्रश्न कुठे बरं द्यायचे, तर passionatepulse.com या वेबसाईटवरती तुम्ही हे प्रश्न नोंद करू शकता. पण अर्थात खूप वेळ न घेता आपण वळणार आहोत स्वयंच्या एक स्वयंप्रकाशित प्रवासाकडे. नमस्कार नवे. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त, एकदम मस्त, काय म्हणते? एकदम मस्त, एकदम खूप वेगळा अनुभव मिळतोय आणि खूप शिकायला मिळतंय अमेरिका बघून. मी बोलीनच त्याविषयी वेगळं, पण आपण एका सर्कलमध्ये असतो, एका ठराविक चौकटीमध्ये आपलं आयुष्य असतं, आणि जेव्हा आपण ती मोडतो एका नव्या ऑर्बिटमध्ये जातो, तर तसं आता अमेरिकेत आल्यानंतर वाटतंय. आणि ती का अनेक पातळ्यांवर आता पुढे आहे याची काही उत्तरं मिळतात, काही प्रश्न सुद्धा पडतात. त्यामुळे मस्त वाटतंय. अरे, मला एक म्हणजे तुमचा हा प्रवास अमेरिकेचा त्याच्या मागचं ध्येय आणि उद्दिष्ट जाणून घेणं जर आवडेलच. पण इन जनरल एक प्रवासी कुठल्या देशात गेला तर तो त्या देशातली माणसं पाहतो, त्या देशातले नवीन प्रदेश पाहतो किंवा तिकडचं निसर्ग सौंदर्य पाहतो. पण तुमची फक्त माणसांची भूक आहे हे ऐकल्यानंतर मी अवाक झालेले. कारण आपल्याला तो प्रदेश सगळ्या बाजूंनी पाहिल्यानंतर किंवा तो बहुआयामी प्रवास झाल्यानंतर आपल्याला तिकडचा माणूस जास्त कळायला लागतो. पण तुमचा प्रवास हा त्या माणसापासून पुढच्या परिमितीत एकंदरीतच होतो. तर हे मला एकंदरीत पडलेलं कोळे आहे ते जाणून घ्यायला आवडेल. बेसिकली मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो. मी गिरगावात वाढलेलो आहे. गिरगाव ही अशी जागा आहे की ज्या ठिकाणी
मी सतत माणसांमध्ये असायचो आणि त्यामुळे पहिल्यापासून मला माणसं खूप आवडतात. हं. माणसांबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढंच मला माणूस या प्राण्याबद्दल कुतूहल सुद्धा आहे. तर त्यामुळे स्वयंचं सगळं काम जर तुला माहिती असेल तर इट इज अबाउट ह्युमन आणि माणसांच्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे मी जिकडे-जिकडे जातो त्या काही ठिकाणच्या अ, वेगवेगळ्या काही खाद्यसंस्कृती असेल, निसर्ग असेल, हे सगळं आहेच. पण त्याच्याबरोबर मी त्या प्रदेशामधली माणसं मला कायम खुणावत असतात. मला त्या लोकांना भेटायला आवडतं. ती माणसं इकडे कधी आली? अ, त्या कुठल्या विचाराने इकडे आली? ते का करतायत? याचं मला कायमच कुतूहल असतं. तर त्यामुळे मी जेव्हा इकडे अमेरिकेमध्ये यायचं ठरवलं, तेव्हा ज्या मंडळींना मी ह्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करत होतो, त्या सगळ्यांना मी एक मेसेज पाठवलेला, की मला काय-काय बघायला आवडेल इकडे. तर त्याच्यामध्ये त्या टॉप लिस्टमध्ये माणसं इकडची कोण आहेत इंटरेस्टिंग ते मला अ, ती भूक होती माझी, की कोण आहेत इकडे अशी लोकं, की ज्यांच्यामुळे अ, आपण असं म्हणतो, की एक समाज पुढे जात असतो. अशी कोण माणसं आहेत? तर ती मला कायमच ओढ असते. आहे. मग आता हा जो दीर्घावातला प्रवास आज आपण स्वयंच्या माध्यमातून मोठा झालेला पाहतो. अशा काय खुबी होत्या त्या प्रवासात, की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की ही माणसाची गोष्ट बरेच टॉक सीरीज अवेलेबल असताना सुद्धा स्वयंच्या माध्यमातनं यायला हवी. म्हणजे त्यामागे तुमच्या काही कोर व्हॅल्यूज होत्या का, की ज्या असं वाटलं, की त्या मिसिंग आहेत? का काही रिजनल किंवा प्रादेशिक प्रांतातल्या गोष्टी तशा स्वरूपात येत नव्हत्या म्हणून त्याला सुरुवात झाली? किंवा म्हणजे असं काय एकंदरीत काय ट्रिगर पॉइंट होता म्हणून ते प्रादेशिक भाषेतले स्वयंचे टॉक सुरू झाले? कारण टेड टॉक सुद्धा प्रादेशिक भाषेत तोपर्यंत आलाच होता की. अ, मला असं वाटतं, की गोष्ट सांगण्याची भूक आहे ना, ही खूप म्हणजे सनातन आहे असं मला वाटतं. आणि ती माझ्यामध्ये पण आहे आणि आजूबाजूला सुद्धा आहे. त्यामुळे लोकांना गोष्टी सांगायला आवडतात, गोष्टी ऐकायला आवडतं. पण कुठलंही काम जेव्हा एखादं सुरू होतं, तेव्हा ते फक्त काम दिसतं. पण त्याच्या मागचा प्रवास, त्याच्यामधले जे त्याला आपण कनेक्टिंग द डॉट्स म्हणतो, ते दिसत नाही. ते जे डॉट्स आहेत त्याच्या मागचे. तर मला असं वाटतं, की जेव्हा अ, माझं शिक्षण झालं, तेव्हा मी एका मराठी माध्यमामध्ये माझं शिक्षण झालं आणि अप्रतिम शिक्षक मला त्यावेळेला लाभले आणि त्या सगळ्या शिक्षकांनी अ, आम्हाला केवळ पुस्तकातलं न शिकवता पुस्तकाच्या बाहेरचं जग आम्हाला दाखवलं. तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगले शिक्षक येणं हे केवढं महत्वाचं आहे, हे मला असं वाटतं तेव्हा कळलं नव्हतं, पण आता जास्त कळायला लागलंय. तर ह्या सगळ्या लोकांनी एक वेगळंच एक जग आमच्यासमोर उभं केलं आणि त्यामुळे ते कुतूहल वाढलं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं, की शिक्षकाचं काम हे काही शिकवण्यापेक्षा त्यांनी मुलांच्या मनात नवे प्रश्न निर्माण केले पाहिजे, असं मला वाटतं. आणि ते आमच्या शिक्षकांनी केले. तर त्यामुळे घरातलं वातावरण थोडंसं वेगळं होतं. घरामध्ये साहित्याची आवड होती, संगीताची आवड होती. अ, आमच्याकडे सतत वेगवेगळी माणसं. ते घर खूप छोटं होतं, पण कायम माणसांनी भरलेलं असायचं. अ, अनेक लोकं यायची, त्यातली अनेक माणसं काय करतायत हे त्या लहान वयात कळायचं पण नाही. पण आपल्या घरामध्ये कोण-कोण इंटरेस्टिंग माणसं येतायत, हे कुठेतरी बहुतेक मला कळत होतं. आणि दुसरं म्हणजे माझ्या आई-बाबांनी एक खूप वेगळा एक उपक्रम सुरू केलेला, की गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आमच्या घरी कवी, साहित्यिक अशी माणसं यायची आणि आत्ता जशी आपण गप्पा मारतोय तशी ती मंडळी येऊन बसायची. समोर एक 10-12 लोकं असायची आणि ते फक्त गप्पा मारायचे. लोकं प्रश्न विचारायचे, ते गप्पा मारायचे. तर वर्षातनं हा एक कार्यक्रम त्यावेळेला माझ्या आई-वडिलांनी सुरू केला. त्यामुळे अनेक साहित्यिक बोलतात कसे, एखाद्या गोष्टीवर विचार कसा करतात, हे खूप जवळून बघितलं. तर तो उपक्रम अजूनही यांच्याकडे सुरू आहे. आता ते फक्त घरामध्ये एवढी माणसं येऊ शकत नाहीत, 250 माणसं बसू शकत नाहीत एका वेळेत. त्यामुळे एका मोठ्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होतो. पण गेली 44 वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे आमच्या घरामध्ये. तर त्यामुळे तो एक संस्कार होता आणि त्याच्यामुळे जसं पुढे गेलो तसं एक नक्की केलेलं, की आपल्यामध्ये एक कलाकार पण दडलेला आहे. कारण मी लिहित होतो, मी गात होतो.
तर एक मनाशी पक्क केलेलं आहे की आयुष्यात काही केलं तरी सुद्धा तो कलाकार मरू द्यायचा नाही हे ठरवलेलं होतं. त्यामुळे आय वॉज व्हेरी क्लिअर की आपलं ॲम्बिशन्स आपल्या काय असतील, ॲस्पिरेशन्स काय असतील. आय वॉज व्हेरी क्लिअर की खूप कॉर्पोरेट ॲम्बिशन्स आणि ती जे म्हणतात. आय वॉज व्हेरी क्लिअर की किती ती उंच जायचं. 2008 पर्यंत सगळं काही नेहमीप्रमाणे एक रुटीन आयुष्य असतं तसं होतं. मी लॉ केलेलं, त्यामुळे एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये लिगलचं काम मी पाहायचो. आणि ट्रिगर मगाशी तू जो शब्द वापरलास, तर ट्रिगर असा घडलेला की आई वडील आनंदवन हेमी कसा बघायला गेले. त्यांना ते खूप आवडलं सगळं ते तिकडचं काम. आणि माझ्या वडिलांनी असं ठरवलं की कमीत कमी 1000 लोकांना आपण हे दाखवायचं आनंदवन कसं. आणि म्हणून त्यांनी घरी येऊन जो विचार मांडला आणि आम्ही एक वेगळ्या प्रकारचं टुरिझम सुरू केलं. याच्यामध्ये महाराष्ट्रातली उत्तम उत्तम कामं, मग ते सामाजिक असेल, व्यावसायिक असेल, ही कामं एका पर्यटनातून लोकांना दाखवायची असं आम्ही ठरवलं. आणि लोकांना लिटरली आम्ही हा कधीच विचार केला नाही की किती माणसं आपल्याबरोबर येतात. म्हणजे माझ्या वडिलांनी तर एक ट्रिप अशी नेली की याच्यामध्ये फक्त 3 माणसं होती. तर त्यामुळे ती प्रॉफिट लॉस वगैरे ही सगळी गणित बाजूला ठेवून आम्ही फक्त माणसांना जे जे इंटरेस्टेड होते त्यांना आम्ही घेऊन लागलो. आणि ते बघून मला कुठेतरी ते आतमध्ये असं एक वाटायला लागलेलं की आपण हे परस्यू केलं पाहिजे. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष ते बघितलं, मी आनंदवनात जेव्हा 2009 मध्ये प्रत्यक्ष गेलो, तेव्हा असं एक असतं ना की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला असं एक वाटतं की कधीतरी मी इकडे आलेलो आहे. असं एक फिलिंग, मी गेलेलो नव्हतो पूर्वी, पण एक फिलिंग की मी आज पहिल्यांदाच आलोय असं वाटलं नाही मला आनंदवनात. आणि विशेषतः लोकांच्या त्या प्रतिक्रिया, त्यांचं ते भारावून जाणं, त्याच्यावर ते भरभरून बोलणं, की जी माणसं पहिल्या दिवशी आता आमच्या रूममध्ये गरम पाणी येत नाहीये तशी कंप्लेंट्स जे लोक करत होते, हेच लोक ते काम बघितल्यानंतर एका दिवसात काय ट्रान्सफॉर्मेशन घडतंय हे मी बघत होतो. तर असं वाटलं की ह्यामध्ये खूप ताकद आहे आणि लोक जे ते प्रत्यक्ष बघतात तेव्हा त्याचं एक वेगळंच एक इम्पॅक्ट असतो. तर त्यामुळे ते परस्यू करावं असं वाटलं. आणि मग 2009 नंतर 2012 पर्यंत तो एक मधला जो काळ होता तो थोडासा मंथन आपण ज्याला म्हणतो ना त्याच्यात तो गेला की आपण नक्की काय करायचं, मॉडेल कसं करायचं याच्यात थोडासा गेला. पण 2012 मध्ये नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ याच्यामध्ये याचा निर्णय घेतला. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागलो तेव्हा काही काही गावं ही फक्त मी पुस्तकात फक्त त्याची नावं वाचलेली, पण त्या गावांना प्रत्यक्ष गेलो, त्या माणसाला भेटलो तिकडच्या. मग लिटरली एक मी अशा एका समाजाला भेटलो की त्या समाजाचं स्वतःचं पॅन कार्ड, आधार कार्डच नसतं. आणि ती माणसं फक्त एका गावातून दुसऱ्या गावामध्ये फिरतात आणि लिटरली तंबूमध्ये राहतात. त्यांची जी मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात त्याला पालावरची शाळा असं एक म्हणतात. सो तिकडे लिटरली एक सतरंजी घातलेली असते. आज ती इकडे आहेत, पुढच्या महिन्यात दुसऱ्या ठिकाणी असते. त्यामुळे त्यांना परमनंट असं त्यांचं काही प्रूफ नसतं. तर अशा लोकांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांची हॉस्पिटॅलिटी बघून मी थक्क झालो. म्हणजे त्यांच्याकडे बसायला जागा नव्हती, पण ती माणसं उभी होती आणि त्यांनी मला बसायला जागा दिली आणि मला त्यांनी जेवायला वाढलेलं. तेव्हा असं एक वेगळाच महाराष्ट्र बघितला. आणि असं वेगवेगळी माणसं भेटायला लागली त्या प्रवासात. तेव्हा मला ते माणसांची जादू काय असते ना तेव्हा आणखीन ते अधोरेखित झालं. की आत्तापर्यंत फक्त ऐकलेलं आहे की माणसं भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे. पण ज्या वेळेला तुम्हाला प्रवासात कोणतरी अचानक भेटतं, ज्या वेळेला तुम्हाला एखादा माणूस सांगतो की तुम्ही आता इकडे जाणारच आहात तर ह्या व्यक्तीला भेटा. हे जे हल्लीच्या वर्षामध्ये तर पॉवर ऑफ नेटवर्किंग असं म्हणतात, पण ते भारतात खूप सहज घडतं. आणि तो जेव्हा अनुभव आला तेव्हा मे बी असं आजही मी ते म्हणतो तेव्हाही माझं असं मत होतं की ज्या दिवशी मला एक नवा माणूस भेटतो त्या दिवशी मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. अरे तर त्यामुळे यू कॅन इमॅजिन की आतापर्यंत हजारो लोकांना भेटले मी. त्यामुळे मी ॲन ह्युमन बिगेनी असं अरे वा वा. तर त्यामुळे इतकी लोक भेटायला लागली. तर असं एक मनात विचार आलं की ही माणसं आपल्याला भेटतात हे सगळं ठीक आहे, यांचं काय करू शकतो आपण या सगळ्या नेटवर्कचा, या सगळ्या ही जी ताकद आहे ह्या सगळ्या लोकांची प्रत्येकामध्ये, काही शेतकरी होते,
काही शिक्षक होते की जे अफलातून कामं करत होते आपापल्या ठिकाणी. मग असं एक वाटलं की आताच्या काळामध्ये पुस्तक हे हरकत नाही पुस्तक द्यायला या सगळ्यांबद्दल. पण काय होईल की ही माणसं प्रत्यक्ष आली आणि लोकांशी जर का यांनी प्रत्यक्ष संवाद साधला, तर एक मुलाखत हा एक भाग होता त्याच्यामध्ये जो ऑलरेडी लोकं करत होती. पण असं एक वाटलं की ह्या माणसाने आपलं मनोगत जर का मांडलं, तर त्याला काय आपण ते कसं मांडू शकतो. आणि योगायोगाने नाही काही काही गोष्टी लिटरली ज्याला आपण म्हणतो की योगायोगाच्याही पलीकडच्या असतात की नेमकं त्याच वेळेला टेकटॉक्स नावाचं एक अलिबाबाची गुहा एक समोर उघडली. आणि मला अजून आठवतंय प्रणव मिस्त्री म्हणून एक गुगलमध्ये काम करणारा एक मुलगा होता आणि त्याचा टेकटॉक पहिला बघितला आणि तेव्हा कळलं की हे काय जग आहे. मग तो टॉक बघितल्यानंतर टेकटॉक काय आहे, तेव्हा जस्ट इंटरनेट सुरू झालेलं, त्यामुळे मग टेकटॉक बद्दल वाचलं आणि लक्षात आलं की अशी एक कम्युनिटी आहे जगामध्ये की जे आत्ता जगामध्ये काय घडतं यापेक्षा 25 वर्षानंतर जगामध्ये काय घडणार आहे यासाठी उत्सुक असलेली एक कम्युनिटी टेकटॉकच्या या प्लॅटफॉर्मवर ते भेटतात. आणि महत्वाचं म्हणजे ते केवळ भेटत नाही तर त्याच्यामध्ये आयडियाज एक्सचेंज होतात आणि सगळ्यात महत्वाचं याचे अप्रतिम मॉडेल त्या लोकांनी तयार केलं. त्याला आपण बिझनेस मॉडेल म्हणूया किंवा आणखीन काही म्हणूया. पण ज्या व्यक्ती मी बघत होतो की त्याचं मी सहज एक चौकशी केली की 4 दिवस जर तुम्हाला टेकटॉक जर अटेंड करायचे असतील काहीतरी 6 लाख रुपये त्यावेळेला रुपयांमध्ये 6 लाख रुपये त्यावेळेला लोक मोजत होते. तर ही ताकद आहे या विचारांची म्हणा किंवा आयडियाची. तेव्हा असं वाटलं की मराठीमध्ये असं काही निर्माण होऊ शकतं अशा प्रकारचं एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी माणसं वाट बघतील त्या कार्यक्रमाची. आज सगळ्या महाराष्ट्र म्हणजे आज म्हणजे मी 2012-13ची गोष्ट करताना खूप फरक पडला सोशल मीडिया आणि यामुळे. पण जो महाराष्ट्रातलं राजकारण, क्रिकेट, बॉलिवूड यामध्ये जो अडकलेला आहे तर त्यांना थोडं त्याच्यापासून एक वेगळं आपण जग दाखवू शकतो का? समांतरित म्हणजे जे चालू आहे पण आपल्याला माहित नाहीये तर ते एक दाखवू शकतो का? आणि दुसरं एक वाटायला गेलेलं की जी माणसं आपल्याला आवडत आहेत की जी माणसं खूप आदरस्थानी आहेत पण आता खूप ऐकलं त्यांचं, आता खूप त्यांनी बोलून झालंय त्यांचं, तर आता नवी माणसं कोणी येऊ शकतात का? लोकांसमोर कोणी वेगळ्या आयडियाज आपण आणू शकतो का? आणि नेमकं त्याच वेळेला समाजात काय काय आजूबाजूला घडत होतं ते बघत होतं. आणि प्रवीण डवणे म्हणजे खूप आवडते लेखक आणि कवी, तर त्या प्रवीण डवणे सरांचं एक खूप वाक्य मला खूप आवडतं आणि त्याच्यात ते असं म्हणतात की मुलांना हिमालय पर्वत दाखवा, मुलांना हिमालय पर्वत दाखवा, नाहीतर स्पीड ब्रेकरला दुधाने हिमालय समजते, असं त्याचे वाक्य आहे. तर त्यामुळे ही नवी नवी माणसं आपण आणू शकतो का? हा विचार एक मनात सुरू झाला आणि असं काहीतरी प्लॅटफॉर्म निर्माण करावा ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातली माणसं त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या बोलीभाषेमध्ये आपलं इनोव्हेशन, आपले विचार, आपले कल्पना मांडू शकते असा एक विचार त्यावेळेला आला आणि मग स्वयंटॉकचा जन्म झाला. अरे वा. कारण टेकटॉक खरं तर बऱ्यापैकी इनएक्सेसिबल आहे बऱ्याच स्पीकर्सना सुद्धा. आताही जर आपण त्यांचे निष्कर्ष पाहिले, मला असं वाटतं की स्वयंटॉक्सने आम्हाला हे दिलं की ज्या माणसांच्या डिजिटल फुटप्रिंट्सच नाही आहेत अशाही माणसांना संधी मिळू शकते. आणि नुसतं रेफरन्सने अरे हे असं काहीतरी हा काम करतोय तर तू पाहू शकतेस. आणि म्हणजे असे नोमॅड सुद्धा आपल्या स्टेजवर आलेले आम्ही पाहिलेले आहेत. तर मला वाटतं की ते म्हणजे ते सगळ्यात यशाचं उच्च शिखर म्हणायचं का तो त्या प्रवासातनं मिळणारा म्हणजे सगळ्यांना मिळणारा तो आनंद आहे तो त्या व्यक्तीमुळे तयार झालेला आहे. आणि मला वाटतं की अशा स्वरूपाचे सुद्धा स्पीकर्स असतात आणि हे समाजाने एक्सेप्ट करणं म्हणजे हा जो सगळा भाग आहे किंवा नवीन मार्केट मिलिंद कुलकर्णी सर म्हणाले होते की तुम्ही नवीन मार्केट तयार केलं तर ते नवीन मार्केट आम्हाला पाहायला मिळालं ते या स्वरूपात. बरं मला अजून एक गंमत वाटते की जेव्हा तुम्ही स्वयंटॉक सुरू केला आणि एक दर्दी कलाकार आणि व्यवसाय आणि शिवाय त्याचा आता इतके वर्ष नोकरी करत असल्या कारणाने आता पुढे वळून त्याचा व्यवसाय करायचा आहे
त्यामुळे होणारी जी चाचपड असते किंवा बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीतच नसतात नोकरदार वर्गाला. तर मग हे गणित तुम्ही कसं जुळवलं? कारण ते मला वाटतं ते असल्याशिवाय स्वयंपाक मोठं होणं शक्य नव्हतं. आणि देणग्यांच्या स्वरूपात सुद्धा जर आपण ते चालू करायचं झालं असतं, तरी त्याला एक लिमिट झालं असतं. तर मग ते मॉडेल कसं क्रॅक केलंत? हा प्रश्न मी विचारते कारण आमचा जो पॉडकास्ट आहे हा ॲस्पायरिंग पॅशनप्रेन्युअर्ससाठी आहे. अनकन्व्हेन्शनल जर्नी ज्यांना चालू करायच्या आहेत त्यांच्यासाठी हा केलेला एक पॉडकास्ट आहे. तर मग आमच्यापैकी प्रत्येक आर्टिस्टला किंवा प्रत्येक वेगळा विचार करू पाहणाऱ्याला हा एक कायम प्रश्न असतो, ही तर करायचंय, पण सर्व्हाइव्ह का क्या? म्हणजे कसं सर्व्हाइव्ह करणार इथून? किंवा याच्यात मी कसं सगळं निभावून नेणार? कारण जर आपण एखादा आयुष्यात रोल निवडलाय आणि जर आपण संसाराचा मार्ग पत्करलाय, तर आपली जबाबदारी आली की आपल्या कुटुंबाला आपण अ, म्हणजे ज्या वेळेला जे लागतं ते देणं. सगळे काही अचानक वानप्रस्थाश्रमाकडे जाऊ नाही शकत. तर मग हे गणित सुद्धा साधता यायला पाहिजे आणि तो प्रवास आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला हवा. सो ऍक्च्युली ते गणित जर तू म्हणजे ॲज फार एज आय एम कन्सर्न ते गणित मला सुटलंय का मला अजूनही माहिती नाही. पण माझ्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती आली की ज्याच्यामुळे ते गणित सोपं व्हायला मदत झाली. आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे आशय महाजन, जो स्वयंचा को फाउंडर आहे. आशय आणि मी जवळजवळ 30 एक वर्ष जुने मित्र. एका कॉलेजचे माझा खूप जवळचा मित्र अकित महाजन, त्याचा आशय भाऊ. त्यामुळे अगदी आमचं घरचे संबंध असल्याचं आमचं नातं आहे. तर आशय पहिल्या दिवसापासून स्वयंबरोबर होता. परंतु तो एक व्हॉलंटियर, स्वयंसेवक म्हणून तो या प्रवासामध्ये होता. आणि त्याला मी नोकरी सोडून काहीतरी वेगळं करतो याचंही त्याला एक वेगळं कौतुक त्यालाही वाटत होतं. पण जेव्हा तो माझ्याबरोबर फिरायचा, तेव्हा गप्पा मारायचा, तर त्यावेळेला त्याला असं एक जाणवत होतं, की मी कलाकार आहे आणि ज्या प्रकारे एक व्यवसाय म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, तसं मी बघत नाही. हे त्याला जाणवत होतं. म्हणजे अगदी रॅम्पली जेव्हा याची सुरुवात झाली, तेव्हा मलाही वाटत होतं, की हा व्यवसाय म्हणूनच आपण हे करायचं. ही याची एन्जॉय करायची नाही, ही एक सामाजिक करायचं नाही. त्या बाबतीत मी क्लिअर होतो. व्यवसाय म्हणून करायचं, पण तो व्यवसाय करत असताना त्यामधली शिस्त, त्यामधला अप्रोच हा माझा तेवढा नव्हता. जसा तो असायला हवा होता तेवढा. तर एक 2-3 वर्ष काम केल्यानंतर अशा एक दिवस त्यांनी मला एके ठिकाणी भेटायला बोलावलं आणि आपल्या भाषेत अगदी रॉ भाषेत सांगायचं तर त्यांनी मला झाडलं. आणि त्यांनी मला सांगितलं, की ज्या प्रकारे तू हा सगळा व्यवसाय म्हणून जर तू हे करत असशील, तर हा अप्रोच मला तरी आता हा योग्य वाटत नाहीये. हा अधिक व्यावसायिक, अधिक प्रोफेशनल, अधिक शिस्तीचा असायला पाहिजे. आणि तो म्हणाला, की तुला आता लोकं हे सगळं सांगतायत, मी जसं आता सांगतोय तसं. आणि तुला तुझा जो पिंड आहे, तो मूळचा कलाकारच आहे. तर आशेचा मोठेपणा त्यातला हा आहे, की मला सगळेजण सांगत होते, की यू शुड लर्न रीडिंग बॅलन्स शीट्स, यू शुड लर्न फायनान्स. पण आशेने मला सांगितलं, "तू तुझा पिंड बदलू नकोस. तू आहेस तसाच राहा, कारण तुझा तो कोर आहे. पण तसं जर तू राहिलास, तर मग त्याचा व्यवसायावर परिणाम होईल. तर तो परिणाम होऊ नये, त्यामुळे मी तुझ्याबरोबर येऊ का?" असं त्याने मला विचारलं. आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट फॉर स्वयं टॉक्स असं मला वाटतं. कारण जे मी करत होतो ते तसंच करत राहिलो असतो, तर मला माहिती नाही की ते पुढे सस्टेन झालं असतं का? पण आशेच्या येण्यामुळे त्याला एक व्यावसायिक शिस्त आली. त्या प्रोसेसेस आशेने काही सेट करून दिल्या. तो व्यवसाय म्हणून करायचा असेल तर काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी नाही करायच्या, याची एक शिस्त त्यांनी त्या व्यवसायामध्ये आणली. आणि त्यामुळे मी खूप रिलॅक्स झालो, मी मोकळा झालो आणि माझं पूर्ण फोकस आता काय आपण चांगला कॉन्टेंट कसा देऊ शकतो, याच्याकडे मी पूर्णपणे त्याच्यावर लक्ष देऊ शकतो. तर त्यामुळे आशेच स्वतः असं कंपनी म्हणतो, की इफ यू आर हार्ट ऑफ स्वयं टॉक देन आय एम ब्रेन ऑफ स्वयं टॉक्स असं तो म्हणतो. तर ते डावा आणि उजवा मेंदू याचे जे कायम जे द्वंद्व असतं, जे एक लढाई असते, तर ती आशेने खूप छान सोडवली. तो मला तो उजवा मेंदू हो आणि मी डावा मेंदू होईल. पण ॲट द सेम टाईम आशेचं आणखीन एक आशेचं वैशिष्ट्य असं, की तो तेवढाच सेन्सिटिव्ह आहे. आणि ते तसं सेन्सिटिव्ह असणं पण खूप आवश्यक आहे. म्हणजे मी केवळ आता एक व्यवसाय सांभाळतोय किंवा व्यवसायाची बाजू मी सांभाळतोय.
तर त्यामुळे तो व्यवसाय मोठा करण्यासाठी आपण वाटेल ते करूया, असं आशेने कधीच सांगितलं. आशेने उलट मला असं सांगितलं, की तू तुझ्या आयडिया मांडत राहा. आपण आता ज्या गोष्टी करतोय ते आपण कॉम्प्रोमाइज न करता आपण त्या करत राहूया. पण ॲट द सेम टाईम मग याचं अमुक एक जर गोष्ट करायची असेल आणि त्याला जर का काही त्याला पैशाचं पाठबळ म्हणा किंवा ह्यामधलं व्यावसायिकता जर ती असेल, तर मग ती कशी आणायची हा विचार मी करीन. पण तू अजिबात त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नकोस. की आता आपल्याला जर का रेव्हेन्यू कमी पडतोय, तर मग आता आपण एक कॉमेडी सीरीज करूया आणि रेव्हेन्यू वाढवूया. तर असं आपण आता नको करूया. सो वी विल स्टिक टू द कोर. तर त्यामुळे या दोन्ही बाबतीमध्ये आमचं एकमत कायमच असतं. तर त्यामुळे आम्ही खूप ते काही बाबतीत सोपं आम्ही ते केलं, की कंटेंटचा भाग आहे हा मी बघेन आणि बाकी टेक्नॉलॉजी असेल, बिझनेस डेव्हलपमेंट असेल, त्यामधल्या प्रोसेसेस असतील, हे सगळं आशय बघेन. सो डावा मेंदू जे सांगेल ते उजव्या मेंदूने ऐकायचं. त्यामध्ये काही क्वेश्चनिंग करायचं नाही आणि व्हाईस वर्सा. सो त्या बाबतीत आम्ही क्लिअर आहे. अरे वा, म्हणजे हे जे सेतुबंधनाचं तुमचं काम होतं त्याच्यात नळ नावाचा जो वानर ज्याने आर्किटेक्ट सगळं केलं, तर ते आपण आशयला म्हणू शकतो. हां, म्हणजे ही इज द पर्सन की ज्यांनी त्याचं स्वरूपच बदलून टाकलं पूर्णपणे आणि त्यांनी त्याला एक वेगळ्या उंचीवर न्यायला मला मदत केली आणि एक कोणीतरी व्यक्ती लागते ना, की उठ तू बिंदास. आपण बघूया काय करायचं. तर ती व्यक्ती तो आशय झाला. तर त्यामुळे मग त्याने खूपच त्याच्यामध्ये ते परिवर्तन आणलं. संपूर्ण त्या ओव्हरऑल त्याच्या व्हिजनमध्ये, ओव्हरऑल त्याच्या एक्सपान्समध्ये. त्यामुळे त्यांनी खूपच बदलून टाकलं सगळं. बरं. तर आपण ऍक्च्युली हा पॉडकास्ट सिलिकॉन व्हॅलीमध्ये करतो आणि इथे फाउंडर्स, को फाउंडर्स आणि बाकी सगळं नेटवर्किंग किंवा तुमच्या टीम्स बनवलं याचे एक खरं बघायला गेलं तर स्ट्रक्चर्ड क्लासेस वगैरे आहेत आणि त्यामुळे तुम्ही जर पाहत असाल इकडे आज कुठेही गॅरेजमध्ये कंपनी चालू होऊ शकते. त्याचं कारण तिकडे असणारं ऍक्सिलरेशनचं एन्व्हायरमेंट आहे. पण भारतात ही अजून वेगळ्या क्षेत्रानं म्हणजे इथे पण टेक्नॉलॉजी क्षेत्राला हे सगळं अवेलेबल आहे. पण बाकीच्या क्षेत्रांमध्ये ही पावत थोडी कमी आहे किंवा त्याचं एक म्हणतात ना त्याची रचनात्मक बांधणी करावी लागते सगळ्या गोष्टींची. ते कमी आहे आणि असा को-फाउंडर मिळणं याच्यासाठी इथे नेटवर्किंग केलं जातं. कारण ते तुमच्या व्हिजनला अलाइन कोणी असेलच तुमच्या मित्रपरिवारात असं जरुरी नाही. पण मला वाटतं की हा एक भाग्ययोग असावा नक्कीच किंवा तुमच्या म्हणतात ना की काही कार्य व्हायचं असतं एखाद्याकडून तर त्यावेळेला ते सगळे आपोआप जोडले जातात. नक्कीच. तर तसाही एक भाव असावा असं मला नक्कीच. सो त्यामुळे मगाशी मी म्हटलं जसं की आपण बऱ्याचदा ना एक उपक्रम सुरू करतो आणि तो त्या उपक्रमापुरतंच त्याचं स्वरूप राहतं. पण ज्या वेळेला आम्ही आजूबाजूला बघतो आणि म्हणून आम्ही एक करतो की आम्ही खूप इतर लोक वेगवेगळं काय करते त्याचा सतत आम्ही अभ्यास करत असतो. त्यामुळे एक विजन आपली रुंदावायला खूप त्यामुळे मदत होते. तर अशा काही कंपन्या किंवा अशा काही गोष्टी आम्ही कायम आमचं बेंचमार्क आपण कसे आपले हाय करता येतील. सो त्यामध्ये ना मला एक मुद्दाम एक सांगायला आवडेल की द इकॉनॉमिस्ट नावाचं एक मॅगझिन आहे आणि त्या इकॉनॉमिस्टचं वैशिष्ट्य असं आहे की ते 1843 साली त्याची स्थापना झाली. आज आपण 2025 मध्ये बसलोय. सो इतकी वर्ष ते मॅगझिन अजूनही सुरू आहे. अजूनही ते प्रॉफिटेबल आहे. अजूनही ते त्याचे डिजिटल अवतार झाले, त्याचे वेगवेगळे मॅगझिन्स त्याची झाली. म्हणजे अजूनही ते प्रिंट आहे, डिजिटल आहे. सो यू कॅन इमॅजिन की 1843 पासून ते आजपर्यंत या मॅगझिननी 2 महायुद्ध पाहिली. कोरोनासारखं एक संकट बघितलं. वेगवेगळे ट्रेंड्स यांनी बघितले असतील. पण अजूनही हे कसं काय टिकू नये हा मला कायम एक उत्सुकतेचा विषय आणि अभ्यासाचा विषय वाटतो. तर त्या इकॉनॉमिस्टचं वैशिष्ट्य असं आहे की ते इकॉनॉमिस्ट हे पॉप्युलर मॅगझिन नाहीये. पण आज जगामधले पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष हे इकॉनॉमिस्ट वाचतात. तर आणि सगळे बिझनेसमधली लोक वगैरे. तर त्या इकॉनॉमिस्टचे खूप छान एक कोट वाचनात आलेलं आणि त्यामध्ये इकॉनॉमिस्टने असं म्हटलेलं की जगाच्या पॉप्युलेशनचा विचार करता खूप कमी लोक इकॉनॉमिस्ट वाचतात.
पण याचा आम्हाला अभिमान आहे. तर हा जो एक आत्मविश्वास आहे किंवा हे जे कन्व्हिक्शन आहे ना, की जगातली कमी लोक आमचं प्रॉडक्ट वापरतील, पण ती कमी लोक हे इतके जबरदस्त लोक असतील की आम्हाला फरक पडत नाही की गर्दीनी आमचं वाचो किंवा न वाचो. म्हणजे मॅट्रिक्स सक्सेस मॅट्रिक्स वेगळे आहेत. येस. तर जगातला क्रीम असा एक ऑडियन्स स्वयंला मिळणं हे आता आमचं स्वप्न आहे. आत्ताही तो आहे, पण तो वाढत जाणं, आणि तो आहेच. क्रीम ऑडियन्स हा एक आहेच की ज्यानं त्याची व्हॅल्यू कळते. तर त्यामुळे ते व्ह्यूज, सबस्क्रायबर्स हे नक्कीच एखाद्या त्या मॅट्रिक्समध्ये ते आवश्यक असतात मॅट्रिक्समध्ये. पण फक्त तो भाग असू दे. आणि कोण लोक हे सगळं बघतायत, आपला वाचक कोण आहे, आपला ऑडियन्स कोण आहे, हे पण तेवढंच महत्वाचं. तर त्यामुळे ह्या नव्या नव्या बेंचमार्क्समुळे आम्हाला आपलं जे काम आहे ते कुठल्या पातळीवर न्यायचं आहे, कुठे आपल्याला न्यायचं आहे, याची एक सतत जाणीव होत राहते. आणि आता अमेरिकेत आल्यानंतर आता मायक्रोसॉफ्टला भेट दिली, काल मेटामध्ये जाऊन आलो. त्यांची मतं किंवा त्यांची जी फिलॉसॉफी आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही ॲग्री व्हायला पाहिजे असं अजिबात नाही. पण त्यातलं मी काय घेतलं तर एका छोट्याशा एका खोलीतून एक व्यवसाय सुरू होतो आणि त्याचं जे काही स्वरूप ते जे काय निर्माण करतात, त्याचं जे काय प्रेझेंटेशन असतं आणि ते खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे आपलं काम करत असताना मोठं स्वप्न बघणं हे पण तेवढंच आवश्यक आहे. आणि ते खूप छान वाक्य आहे की आपला हा प्रॉब्लेम नसते की आपण मोठी स्वप्न बघतो आणि ती मोठी स्वप्न आपण अचीव करू शकत नाही. तर आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण खूप लहान स्वप्न बघतो आणि आपण ती पटकन अचीव करतो. तर ते मला असं वाटतं की ती मोठी स्वप्न बघणं किंवा आता टेस्ला आणि ह्या लोकांच्या उदाहरणांविरुद्ध वेगवेगळे प्रयोग करत राहणं, ते प्रयोग कधीतरी फसतील, कधीतरी वर, पण ते करत राहणं. तर ते स्वयंचं कसं असलं पाहिजे असं हे हळूहळू जे विजन एक्सपांड होणं आहे, तर ते अशा या सगळ्या प्रवासातून, अशा भेटींमधून, असं काही पाहण्यातून हे आम्ही आमचा अभ्यास तो असतो. अरे वा. मला असं वाटतं की कला किंवा म्हणजे या समाजातल्या एंटरटेनमेंटच्या ज्या गोष्टी आहेत, हे त्या समाजाचं एक रिफ्लेक्शन असतं. तर म्हणजे आपण आपल्या काळातही म्हणजे आपल्या भारताच्या बॉलिवूडच्या इतिहासात जरी पाहिलं किंवा जेव्हा ते चित्रपट होत होते तेव्हा त्यांचा दर्जा अप्रतिम होता. मग तो काही काळाने खालावला, मग तो अजून खालावत गेला. मग मध्ये तर असे रद्दड चित्रपट यायला लागले की लोकांनी चित्रपटांकडे म्हणजे चित्रपटगृहांकडे गर्दी करायची थांबवली. मग त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हॉल्युशन आलं आणि मग चित्रपटांनी वेगवेगळे विषय हँडल करायला लागले. तर त्यावेळेला मला वाटतं की एक जर मागचा समांतरित प्रवास आपण पाहिला त्या प्रजेतला, तिकडच्या स्थानिक प्रजेचा, म्हणजे इकडेही तसंच आहे कुठेही जगाच्या पाठीवर, तर त्या प्रजेचाही साधारण तोल असा जात असतो. आणि मग ज्या वेळेला कला उच्च दर्जाच्या असतात त्यावेळेला तो समाज अतिशय प्रगल्भ असतो किंवा त्यांचा एकंदरीत सगळं पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. त्यामागचं बरीच सामाजिक कारणही आहेत की तो आता खाऊन पिऊन सुखी आहे. मग आता तो पुढचा विचार करेल. मग आता तो पुढचा विचार करताना मग त्याला लक्षात यावं लागतं की हे फार काळ टिकणार नाहीये. मग अशी ती झेप होत असते. पण ती झेप एकंदरीत अचानक होत नाही किंवा ती सगळ्यांची अशी एकत्र होत नाही. मध्ये एक ठिणगी उडायला लागते. राईट? तर स्वयंकडे आत्ता पाहताना मला ते वाटतं की ही ती एक ठिणगी आहे की जी आता पुन्हा एकदा सगळ्या बाजू आपल्याला चाचपडायला मदत करते. मग त्याच्यात अर्थशास्त्र असू दे, मग त्याच्यात अगदी साधा कलेचा विषय असू दे किंवा कुठल्या तरी एका माणसाचा भरकटलेला प्रवास, पण तो किती मुक्तपणे जगू शकतो ही सांगण्याची संकल्पना असू देत. म्हणजे तुम्ही बसल्या बसल्या अध्यात्म कसं अनुभवू शकता अशी एक सुंदर स्टोरी. मग त्याच्यासाठी मला ते हिमालयात जाऊन जप करायला नको, अगदी 24 तासाची विपश्यना करायला नको, पण मी हे असं करतानाही ते मुक्तपणे जपता येऊ शकतं. हे जे समाजाला सांगणं आहे ना, मला वाटतं की तो एक खूप सुंदर विषय आहे की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची अशी सगळ्या पातळीवर तयारी होत जाते. आणि अर्थात प्रत्येक घरात जसं आपण म्हणतो ना, ग्रामदैवत असतात, कुलदैवत असतात, तुमच्या वेशीवरचा देव असतो, मग समाजाचं दैवत असतं.
अशा पद्धतीची वेगवेगळी दैवत असतात आणि ती जर आपण सगळी दाखवलीच नाही तर हे 33 कोटी देव काय आहेत हे आम्हाला कसं कळणार. मग ते दाखवण्याचाही प्रवास असंही मला कधीतरी स्वयंचा प्रवास बघताना वाटतं, की हा माझा ग्रामदैवत आहे. हा माझ्या मातीतनं आलेला आहे. हा माझा समाज दैवत आहे. असं मला व्हायला पाहिजे. असं माझा प्रवास असायला पाहिजे. तर अशी माझी उंची गाठायला पाहिजे. आणि त्याचबरोबर एक कुटुंबाने एकत्र येऊन अनुभव घेण्याचा एक नवीन उपक्रम असंही म्हणता येईल. मला आता स्वयंचे जे मी टॉक्स पाहिले किंवा तुम्ही जे सांगता, की तो प्रोग्राम 8 तासाचा असतो. त्याच्यात खूप टीम्स कार्यरत असतात. खूप महिन्यांची त्यामागे मेहनत आहे. पण हा कार्यक्रम पाहायला आम्ही तिथे प्रेक्षक वर्ग म्हणून का यायचं? हे आम्हाला अजूनही कळत नाही. म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न असतो, "अरे, हे टॉक्स येतात ना YouTubeवर, अरे त्यांच्या ॲप्सवर पण आहे. आपण कशाला एवढ्या महागाचं तिकीट काढून जायचं किंवा एकंदरीत त्याला अनुरूप असणारं असं तिकीट काढून आपण का जायचं?" तर आता हे जे फुकट सगळं मिळायला लागलंय, त्यामुळे अनुभव घेण्याचाही एकंदरीत म्हणजे काय म्हणतात, की तो विचार थोडा बाजूला सरायला लागला. असं नाही मी म्हणू शकत, की तो नाहीच आहे. पण ते त्याचं आम्हाला मला वाटतं, की ते जर स्वरूप आम्हाला सांगितलं, तर आम्हालाही म्हणजे बरेच जो प्रेक्षक वर्ग हा कार्यक्रम पाहतील किंवा ऐकतील, त्यांनाही उत्सुकता राहील आणि अमेरिकेतून भारतात जाताना त्यांच्या बकेट लिस्टमध्ये स्वयंचा प्रोग्राम असावा, असं मला वाटतं. येस. तर एक आधी थोडंसं क्लॅरिफाय करतो, की सगळे कार्यक्रम 8 तासाचे नसतात. अच्छा. जो मुंबईत जो कार्यक्रम दर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जो होतो, तो कार्यक्रम 8 तासाचा असतो. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 आणि बाकी इतर शहरांमध्ये जो कार्यक्रम होतात हे टिपिकली 3 तास किंवा 4 तास. थोडा एक छोटा कार्यक्रम तो असतो. ॲज यू राईटली सेड, की आता बऱ्याच लोकांना असं वाटतं, की का आपण आलं पाहिजे जर YouTubeवर हे अवेलेबल जर का होणार आहे. तर मला वाटतं, की ज्या लोकांनी तो प्रत्यक्ष पाहिलाय, तर त्यांनी ते खरं याचं उत्तर देऊ शकते माझ्यापेक्षा. कारण आम्ही तो करतोच कार्यक्रम. मला असं वाटतं ना, की जेव्हा टेक्नॉलॉजी ज्यावेळेला त्याला जेव्हा महत्त्व यायला लागतं आणि ज्यावेळेला मला असं वाटायला लागतं, की अरे डिजिटल इज फाईन. तर नेमकं त्याच वेळेला प्रत्यक्ष अनुभव हा सुद्धा तेवढाच रिलिव्हंट होत शकतो. आणि म्हणून अ, ह्या गोष्टीसाठी ज्यांना त्याचं महत्त्व कळलंय, ही माणसं दरवर्षी न चुकता तो लाईव्ह कार्यक्रम असतो त्याची वाट बघतात. त्यांना जर का ती डेट कळली नाही तर आम्हाला फोन करून प्रश्नावर प्रश्न विचारत राहतात, की नक्की आम्हाला सांगा कधी आहे, कारण आम्हाला त्याप्रमाणे आमचं कॅलेंडर किंवा आमचा प्रवास सगळा आमचा ठरवायचा आहे. याचं कारण तो प्रत्यक्ष जो अनुभव आहे त्याची त्यांना ती जादू कळली आहे. तर मी आत्ता पण तुम्हाला सांगू शकत नाही की ती जादू काय आहे. याचं कारण असं आहे की माणसानं प्रत्यक्ष ऐकणं, प्रत्यक्ष बोलणं, तो सगळा अनुभव घेणं हा एक मी म्हटलं जसं की आपली इन्स्टिंक्ट त्याचा जेव्हा तुम्हाला अनुभव आला असेल याच्यापूर्वी, की एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते किंवा तुम्ही एक देवळामध्ये प्रत्यक्ष एखाद्या माणसाचं कीर्तन किंवा तुम्ही ऐकलेलं असतं किंवा एखादा एक कोणतरी लोककलाकार असतो आणि त्याचं काहीतरी तुम्ही भारुड ऐकता, भजन ऐकता. तर त्या प्रत्यक्ष अनुभवातली जी गंमत आहे ती ज्यांना माहिती आहे, तर त्याची एक वेगळी मजा आहे. आणि दुसरं असं, की एक भाग झाला की तुम्ही एकट्याने ते ऐकणं आणि दुसरा भाग झाला की समूहाने एक काहीतरी गोष्ट ऐकणं. हा एक वेगळा अनुभव असतो. आणि जर तुम्ही सवाई गंधर्व कधी पाहिलं असेल किंवा अटेंड केलं असेल किंवा तुम्ही एकत्र मॅच जरी बघितली असेल वानखेडे स्टेडियमवर, की ते एकत्र मी एकटा टीव्ही बघणं वेगळं, तेव्हा तिकडे ते टीव्हीवर मॅच बघणं वेगळं आणि वानखेडे स्टेडियमवर त्या सगळ्यांचं मिळून एक काहीतरी ते त्याला काहीतरी कॉन्शियस काहीतरी कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस वगैरे म्हणतात तसं, की आता प्रत्येकाला वाटणं याची एक ताकद तिकडे तयार होते. आणि स्वयं टॉक्सच्या बाबतीमध्ये सांगायचं तर ते जे टॉक्स असतात ना ते ती मनोगत असतात. ते टॉक्स म्हणजे भाषणं नसतात. आणि ते मनोगत यामध्ये मन हा एक शब्द त्याच्यामध्ये आहे आतमध्ये. तर ते मनापासून आलेलं असं ते असतं. तिकडे कुठलाही पोडियम नसतो. तिकडे माणसं उभी राहतात आणि ते बोलायला सुरुवात करतात. तर तुला मी अक्षरशः सांगतो, की ज्या वेळेला ती माणसं बोलत असतात, त्यावेळेला त्यातले जे मधले जे पॉजेस असतात ना, तर त्या पॉजेसमध्ये पण एक गंमत असते.
कधी कधी माणसं बोलता बोलता भावनिक होतात आणि ज्या वेळेला तो माणूस थांबतो बोलायचा आणि तो इज जस्ट कंपोजिंग हिमसेल्फ फॉर हरसेल्फ, त्यावेळेला त्या अख्ख्या सभागृहामध्ये जे घडतं ते आउट ऑफ द वर्ल्ड असतं, त्याचं मी आत्ता सांगू शकत नाही. याच्या बरोबरीनेच आम्ही असा एक प्रयत्न करतो की त्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन, त्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन, त्याचं सगळं सेटअप इतका त्याच्यावर विचार केलेला असतो की तो कार्यक्रम सुरू झाल्यापासून मध्यंतरानंतर शेवट होईपर्यंत तो कार्यक्रमाचा ग्राफ कसा असणार आहे याच्यावर पण आम्ही खूप विचार करतो. तर त्यामुळे त्या कार्यक्रमाची सुरुवात कशी होईल, त्याचा मध्य कसा असेल, तेव्हा लोक मध्यंतरात जेव्हा जेवायला जातील तेव्हा तरी काय बरोबर घेऊन जायला पाहिजे, नाही प्लेट नाही म्हणाले, विचार तो काय घेऊन जायला पाहिजे, त्याच्यावर काय चर्चा घडल्या पाहिजे त्याच्यावर पण आमचा विचार. त्या कार्यक्रमाचं नियोजन आखणी अशी असते की तो एखाद्या नाटकाचा शो वाटेल असा तो सगळा शो असतो. त्यामध्ये कुठलीही व्यक्ती येऊन मध्ये बोलत नाही, उगाच मध्ये सत्कार नसतात. एखादा तुम्ही नाटकाचा एक सेट प्रोग्राम बघताय की त्याची आखीव रेखीव मांडणी असते. त्यामुळे तुम्हाला बोर व्हायला किंवा मी आता आपण म्हणतो ना की खूप कंटाळा आला अशी ती घडी येऊच नये तुमच्या त्या 2 तासात 3 तासात, याची आम्ही पूर्णपणे त्याची काळजी घेतलेली असते. त्यामुळे त्यामध्ये संगीत असतं, त्यामुळे एखादं नाट्य असतं. मग आम्ही एक असा प्रयोग केलेला की आम्ही माईम आर्टिस्ट म्हणून एक प्रकार असतो, मी बोलत नाही, तर असे 25 माईम आर्टिस्ट आम्ही एका कार्यक्रमामध्ये आणलेले आणि त्या वक्त्यांची ओळख त्या 25 लोकांनी करून दिलेली. एकही शब्द न बोलता त्या विषयाबद्दल, त्या माणसाबद्दल लोकांना कळत होतं, कळत नव्हतं, ती पण एक गंमत होती. तर हे सगळा जो अनुभव असतो तो आम्ही देतो. किंवा पहिलं जे लिहिलेलं नसतं, तर ह्यावेळेला आम्ही असा एक प्रयोग केला की लोक आपापल्या ठिकाणाहून नेतात आणि मग त्या कार्यक्रमाला सुरुवात होते. तर आम्ही लिटरली यावेळेला असं केलं की जी अँकर होती, तर त्या अँकरनी त्या सगळ्या लोकांना त्या लोकांचं 2 मिनिटं गायडेड मेडिटेशन घेतलं. अरे आणि लोक बसलेली आणि त्यांनी लिटरली सांगितलं की आता कोणी ट्रेनमधून आलाय, कोणी धावत धावत आलाय, कोणी गाडीने आलाय. तर ह्या कार्यक्रमाला तयार होण्यासाठी, या सगळ्या लोकांना ऐकण्यासाठी अरे आपण जरा एका समान पातळीवर येऊया. त्यामुळे सगळ्यांनी छान डोळे मिटात, सगळ्यांनी थोडं शांत बसत आणि लोकांना त्यांनी छान शांत केलं आणि मग त्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि तो असे छोटे 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 गोष्टी आम्ही असे करत असतो की ज्याच्यातून लोक सतत एंगेज राहतील. त्याचे जे सूचना असतात ना, त्या पण आम्ही खूप विटी स्वरूपामध्ये देतो की आता हे खूप सोपं आहे की सगळ्यांनी आपापले मोबाईल बंद करावे. तर त्या सूचनेमध्ये ती जी मुलगी बोलत असते, त्याचं रेकॉर्डेड म्युझिक असं ते असतं, तर ती सांगताना सांगते की या कार्यक्रमाचं शूटिंग करण्यासाठी आम्ही माणसं ठेवलेली आहेत, त्यामुळे कृपया याचे शूटिंग करू नका. आता हे सांगितल्यानंतर लोकांना एक चान्स नाही देतं हे सगळं. तर तुम्ही आराम करा, तुम्ही मस्त एन्जॉय करा हा कार्यक्रम, पण तुम्ही फोटो घेऊ शकता, स्वॅग पॅक करा किंवा हा जो सगळा एक अप्रोच आहे. म्हणजे राईड मध्ये बसल्यासारखा अप्रोच आहे. तुम्ही जस्ट गेट रेडी टू बोर्ड दिस राईड, एन्जॉय द राईड. मग आता तू बोर्ड हा शब्द वापरलास, तर आम्ही एकदा मागच्याच वर्षी, मागच्या नाही 2023 मध्ये जेव्हा स्वयंला 10 वर्ष झाली, तर त्यावेळेला आम्ही जे अख्खं तिकीट होतं ना, ते आम्ही बोर्डिंग पास असं केलं की आता तुम्ही यू आर एम्बार्किंग अ अमेझिंग जर्नी, तर एक्झॅक्टली बोर्डिंग पास तिकीट होतं. तर असं काय की आम्ही गमती जमती करत राहतो, ज्याच्यातून लोकांना खूप मजा येते. मस्तच. सो आता तुम्ही एवढा मोठा प्रवास किंवा एवढे छान छान काही काही सांगितलं, तर आता ही वारी अमेरिकेला केव्हा येणार आणि ती इथे होण्यासाठी आम्ही काय करायला हवं, जेणेकरून स्वयं आमच्यापर्यंत येईल, हा इथल्याही लोकल इकॉनॉमीला किंवा म्हणजे इकडेही एक समांतर पातळीवर चालणारी भारतीय पिढी आहे आणि शिवाय आता भारतात अमेरिकेत असे बरेच रंग मिसळलेले आहेत. तर आम्हालाही मला असं वाटतं की हा जो एक छोट्या लोकल ठिकाणाहून सुरू झालेला प्रयोग आहे, हा सगळीकडे जर पोहोचला तर जग किती सुंदर होऊ शकेल. म्हणजे जर आपण सगळ्यांना सांगितलं की म्हणजे तुमचा एक टॉक मी आज ऐकत होते सकाळी,
त्या अपूर्वा जोशीचा, जी सोलापूरमधून आली आहे, जी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये एक वेगळ्या पद्धतीने काम करते. तर मला वाटतं की ह्या ह्या अर्थकारणाच्या बाजू किंवा बरेचशा या समाजातल्या अशा काही कामाचं स्वरूप आहे की जे आपण त्याचा करिअर म्हणून विचार करायला पाहिजे. हे आपल्याला सर्वसाधारण लोकांना कळणारच नाही, कारण ते विषय आपण पाहिलेले नसतात. त्याची व्याप्ती आपल्याला कळत नसते किंवा आपल्या कामाचा होणारा इम्पॅक्ट समाज पातळीवर कसा होत असतो हे आपल्याला कळत नसतं. ते ते ऐकताना मला असं वाटलं की हे जर जगात सगळीकडे नॉर्म म्हणून आलं, तर किंवा शाळेत या करिअरचा स्वरूप कळलं किंवा हा विषय समजला आणि त्याबाबत विचार करणारा वर्ग तयार झाला, तर हे जे काही घोटाळे होतात किंवा जे होण्याची शक्यता असते, ती किती पातळींवर थांबू शकते. म्हणजे असं नाही की ते एकाच पातळीवर थांबून बंद काहीच होणार नाहीये. तर ते अगदी खालच्या पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत ते जर नॅचरल होत गेलं तरच ते थांबणार आहे. आणि त्याला एक देश, एक भाग असं पण उपयोगाचं नाही. ते जगभरात त्या तत्वाला अनुसरून जेव्हा होतं तेव्हा ते छान होऊ शकेल. तर मग ही वारी कशी आणायची अमेरिकेत? मी अगदी थोडं गमतीने सांगायचं तर वारकरी तयार आहेत. तुम्ही फक्त बोलवायची आम्ही वाट बघतोय. त्यामुळे वारकरी आता स्वयंचे जवळजवळ 150हून जास्त आता स्पीकर्स आहेत. हं. त्यामुळे तयार होत आम्ही. तुम्ही कधी बोलवाल त्याच्यावर आहे. अ, खूप मला असं वाटतं ना, की हे विषय ॲज यू राइटली सेड, की हे फक्त महाराष्ट्र, भारत यापुरते मर्यादित न राहता हे बाकीच्या इतर देशांमध्ये यासाठी पोहोचायला हवेत, की अ, ते खूप छान वाक्य आहे, की ॲज यू गो मोर अँड मोर पर्सनल, इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. असं एक वाक्य आहे. तर या सगळ्यांचे जे विषय आहेत ना, त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. अ, परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून असं आमचं ते टॅगलाईन आहे. हं. हे सगळ्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. पण जसजसं त्यांचं काम विस्तारत गेलं, तसतसं ते लोकं त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व झाली वेगवेगळी त्यांच्या क्षेत्राची. तर त्यामुळे मला असं वाटतं, की ते काम फक्त त्यांचं नाहीये. हं. तर जेव्हा तुम्ही एखादा स्वयंमधला कुठलाही एखादा टॉक जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा मला असं कधीतरी म्हणावसं वाटतं, की या प्रत्येकातलं एक छोटा-छोटा अंश हा तुमच्यामध्ये पण आहे. आणि म्हणूनच तुम्हाला तो एखादा टॉक भावतो किंवा रिलेट होतो. मी आत्ता मुद्दामून काही उदाहरणं सांगतो, की काय प्रकारची लोकं स्वयंमध्ये येऊन गेली. मग केवळ हा असं वाटतं का मला, की हा फक्त सोशल वर्क जे करतात तेच फक्त इकडे येऊ शकतात किंवा बिझनेस करणारी लोकच येऊ शकतात, असं नाही. तर ज्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळे प्रयोग केले, ज्या लोकांनी एक वेगळी वाट धरली नेहमीपेक्षा, तर असं कोणीही माणूस स्वयंमध्ये येऊ शकतो. मी 5-6 नावं सांगतो. 150 नावं आहेत त्यामुळे मी जसं समजून जातं की बाकीच्यांची नावं का नाही घेतली, की मला आत्ता जी आठवत आहेत ती मी नक्कीच घेईन. पहिलंच नाव मी घेईन कारण ती व्यक्ती आता अमेरिकेत आहे. यजुवेंद्र महाजन म्हणून आमचा मित्र हा स्वयंचा एक स्पीकर आहे आणि तो आता जळगावमध्ये आणि पुण्यामध्ये त्याचं काम सुरू त्यांनी केलंय. तर आत्ता तो डिसेबल्ड, ऑर्फन्स, ट्रान्सजेंडर्स अशा मुलांसाठी किंवा मुलींसाठी तो आता अशी व्यवस्था निर्माण करतोय, की ही सगळी मंडळी मोठं स्वप्न बघते. त्यांनी केवळ ग्रीटिंग कार्ड्स बनवणं, मेणबत्त्या बनवणं इथपर्यंत त्यांच्या ॲबिलिटीज मर्यादित न ठेवता ही मुलं किंवा ह्या मुली IAS, IPS होऊ शकतात का? किंवा सर्वोच्च एखाद्या पदावर जाऊ शकतात का? यासाठी यजुवेंद्र मनोबल म्हणून त्याच्या संस्थेतनं काम करते. तर यजुवेंद्र महाजन आहे किंवा प्रवीण तुळपुळे म्हणून आहेत. तर प्रवीण तुळपुळे गेली 22 वर्ष मेडिकल क्लाउन म्हणून काम करतात. की जे वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि विदूषक होऊन तिकडच्या लोकांना हसवतात. आता मला माहिती नाही असं काय मॉडेल तुम्ही काय म्हणायचं याचं मॉडेल हल्लीच्या भाषेमध्ये त्याला हे सगळ्या व्याख्यांच्या पलीकडचं किंवा सुविधा चिथाडे म्हणून आहेत पुण्यामधल्या ज्या एका मध्यमवर्गीय घरातल्या शिक्षिका ज्यांनी सियाचीनमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारला
स्वतःचे दागिने विकून आणि लोक सहभागी. किंवा आमची मैत्रीण सुप्रिया जोशी आहे की जिने आपल्या मुलींना अ, शाळेतून काढलं आणि होम स्कूलिंग नाही किंवा टिपिकल स्कूलिंग नाही, तर ती त्याला म्हणते अनलर्निंग. काय म्हणते तिला ती? अनस्कूलिंग म्हणते. की वेगळंच काहीतरी एक अ, अ, तिने एक पर्याय निवडला आणि आज तिच्या दोन्ही मुली उत्तम कुठले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करतात. किंवा सुधीर महाबळ असेल ज्यांनी परतवारी जो आषाढीची आषाढी एकादशीला सगळे लोक जातात पंढरपूरला, तर ते सगळं झाल्यानंतर जेव्हा ते सगळं संपतं तेव्हा फार थोडी माणसं, एक 100-150 लोक हे परत उलटे चालत येतात. तर या परतवारीबद्दल कोणालाच माहिती नव्हतं. तर सुधीर महाबळ हे काम करतात. किंवा स्वानंद केळकर नावाचा एक मुलगा आहे ज्यांनी आपल्या नोकरीमधून 1 वर्षाची सबॅटिकल घेतली आणि त्या 1 वर्षामध्ये तो 8 महिन्यात 8 नव्या गोष्टी शिकला आणि आता परत त्याचा तो करिअर करतो. तर त्याचा तो 8 महिन्यांचा प्रवास काय होता. किंवा आभा चौबळ आहे जी वर्क एक्सचेंज ह्या वेगळ्या कॉन्सेप्टवर वेगवेगळ्या ठिकाणी जगात फिरते. तर तिचाच तो टॉप ऐकल्यानंतर मला असं वाटलं की फ्रीडम हे अनुभवायचं असेल तर प्रवास कसा केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला भेटणारी माणसं खरं किती सोपं अध्यात्म सांगतात की कशाचंच बंधन नाही आणि मी मुक्तपणे जगू शकतो हे म्हणजे आजच्या घडीला शक्य आहे. आणि हे जेव्हा मला ती गोष्ट कळली त्यावेळेला मी अगदी अवाक झाले की अरे हेच तर शोधण्यासाठी आपण एवढा सगळा व्याप करतो. पण मग तो इतका सहज आहे आणि तो त्या सहज अनुभवाला आपण कुठल्या गोष्टीमुळे मुक्तोय किंवा आपण कुठल्या शाश्वतीच्या मार्गावर चालताना कधी स्वतःला शृंखला बांधून घेतोय हेच कळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की असे टॉक व्हायलाच हवेत आणि अनुभवायला पाहिजेत. शिवाय इथे थोडंसं मी थांबवतो. अनेक लोकांना असं वाटतं की स्वयंप्रॉक्स मध्ये नोकरी सोडलेली माणसंच फक्त येतात. तर असं अजिबात नाही. मला असं वाटतं की तुम्हाला अल्टिमेटली काय आवडतं दॅट मॅटर्स. तुम्हाला जर का तुमच्या नोकरीवर किंवा तुम्ही जे काम करताय त्यावर प्रेम असेल तर इट इज नॉट नेसेसरी तुम्ही नोकरी सोडून काहीतरी वेगळं करायला हवं. तर त्याची 2 उदाहरणं सांगतो. आत्ताच मुंबईच्या कार्यक्रमामध्ये या दोन्ही व्यक्ती होत्या. त्यामध्ये धनश्री करमरकर म्हणून ज्या आहेत तर त्या मुंबईत जन्म, बोरिवलीमधल्या एका मराठी मध्यमवर्गीय घरात लहानशा मोठ्या डहाणूकर कॉलेजमध्ये शिक्षण, कॉमर्समध्ये. तर त्या पोलीस दलामध्ये त्यांची भरती झाली. पोलीस दलामध्ये त्यांनी खूप मोठमोठ्या केसेसवर काम केलं. पण मुंबई पोलिसांची एक तुकडी ही आफ्रिकेत काम करते हे आपल्याला माहिती नसतं. तर तिकडच्या युनायटेड नेशनच्या एका तुकडीबरोबर धनश्री करमरकरांनी काम केलं आणि बीइंग पार्ट ऑफ मुंबई पोलीस त्यांनी सुदानमध्ये पोलीस यंत्रणा उभी केली की ज्या ठिकाणी लोक मशीन गन घेऊन फिरत होते तर त्यांनाही शिकवायला लागलं की मशीन गन म्हणजे पोलिसांकडची गन ही लोकांना मारायला नसते तर लोकांचं रक्षण करण्यासाठी असते. या प्रशिक्षणापासून तर तिकडे आता जसं भारतामध्ये 100 केल्यानंतर पोलीस फोन उचलतं, या यंत्रणा अशा यंत्रणा सुदानमध्ये उभारण्याचं काम धनश्री करमरकरांनी केलंय. आणि ज्या आता झिम्बाब्वेमध्ये सेटल झालेत इकडच्याच व्यक्तीबरोबर लग्न करून. तर नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये काहीच चांगलं किंवा वाईट काही नाही. तुमचं तुमच्या कामावर प्रेम आहे का? किंवा आता गणेश कुलकर्णी नावाची व्यक्ती आता आपल्याकडे स्वयं टॉक्स मध्ये ते बोललेले. जर म्हटलं तर ते रोज रेल्वे चालवतात. ओके, त्याला लोको पायलट असं म्हणतात. तर लोकल पासून ते अगदी मेल एक्सप्रेस ते त्याचे ते इंजिन ड्रायव्हर अगदी सोप्या भाषेत सांगायला. हा माणूस म्हणजे सगळ्यांचं लक्ष असतं की मी ते किती वेळात नाही वगैरे ते तर ते करतातच. हा माणूस प्रचंड रसिक माणूस आहे. तर त्याला त्या रुळावरून जाताना त्याच्या आजूबाजूचं जे जग दिसतं त्यावर त्यांनी आधारित त्यांनी पुस्तक लिहिलंय आणि त्याचं नावच एवढं अप्रतिम आहे. त्या नावाच्या प्रेमात पडलो मी. ते नाव त्यांनी ठेवलंय रुळानुबंध असं त्यांनी नाव ठेवलंय. तर त्यांना ते आजूबाजूचं जग कसं दिसलं. मग ते जाताना त्यांना गालिब आठवतो, ते जाताना त्यांना लताबाई आठवतात. असे ते जगतात.
आणि ते म्हणतात की इट्स अ जर्नी. म्हणजे माझ्यासाठी मी वाट बघतो की कधी एकदा मी त्या रेल्वेत बसतोय आणि कधी एकदा त्या प्रवासात जातोय. नो बर्निंग व्ह्यूज. नो मंडे ब्ल्यूज. त्यामुळे तुम्ही नोकरी करता का व्यवसाय करताय हा प्रश्नच नाहीये. जे तुम्ही काम करताय त्याच्यावर तुमचं प्रेम आहे का, हाच खरा प्रश्न आहे. तर अशी ही विविध माणसं, एक माणूस आनंद शिंदे, तो हत्तींबरोबर गप्पा मारतो. एक नूतन कर्णिक नावाची मुलगी आहे, ती गेली 22 वर्ष म्हणजे लोक कशावर संशोधन करतात. त्या नूतन कर्णिक मुंगी याच्यावर 22 वर्ष संशोधन करतात. आणि नूतन कर्णिककडनं कळलं की 13,000 जाती आहेत मुंग्यांच्या. म्हणजे आपल्याला काळी मुंगी आणि लाल मुंगी याच्यापेक्षा एक जग वाईट नाहीये. तर मुंगी नूतन कर्णिकमध्ये 13,000 जाती आहेत मुंग्यांच्या. तर असं एक फॅसिनेटिंग जग आपल्या आजूबाजूला आहे. हे लोकांना कळावं. लोकांच्या मनामध्ये त्यांच्या नेहमीच्या आयुष्यातल्या प्रश्नांपेक्षा पण इतर काही प्रश्न पण आहेत. एक लोकांना त्याची जाणीव होते. चौकटी बाहेरचं जग पाहतोय. हा म्हणजे ती उत्सुकता, ती क्युरिओसिटी एक निर्माण व्हावी. आणि प्रत्येकाने नॉट नेसेसरी की ते सगळं बघून इन्स्पायर होऊन काहीतरी भलं मोठं काहीतरी करावं. की बारीक चेंजेस जरी आपल्या आयुष्यात झाले तरी सुद्धा खूप आहे. तर तेवढंच फक्त प्रत्येकाने शोधायचं आहे की व्हॉट इज दॅट, की जे करताना मी सगळं विसरतो किंवा विसरते असं काय आहे. तर तेवढा जरी तो एक शोध सुरू झाला तरी सुद्धा आय थिंक स्वयंचं जे काम आहे त्याचं ते फलित आहे. आणि आता कार्य अजून वाढतच आहे. म्हणजे आता टॉक्सच्या स्वरूपात दिसणारं स्वयं आता आम्हाला काही लघुपट अशाही स्वरूपात यायला लागलेलं आहे. पण त्या पलीकडे तुम्ही मला एक छान विचार सांगितला, तर तो आम्हाला ऐकायला आवडेल, की स्वयंला पुढे जाऊन तुम्ही म्हणालात, की प्रेक्षकगृहातून प्रेक्षक निघताना एक उत्तम वाफ तयार झालेली असते त्या इन्स्पिरेशनशी, त्या मोटिवेशनशी. मग आता या वाफेतनं पाऊस कसा पाडता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात. तर तेही आम्हाला ऐकायला आवडेल. आणि त्यासाठी अनदर थिंग इज की कसे मदतीचे हात अपेक्षित आहेत. हां, तर मला वाटतं की या पॉडकास्टची संधी साधून आपण ते मांडायला हरकत नाही. बरोबर. मला असं वाटतं ना की प्रेक्षक या गोष्टीकडे आपण त्याला खूप पॅसिव्ह दृष्टीने आपण आतापर्यंत बघितलं, की जे बघायला येतात नुसतं आणि जे टाळ्या वाजवतात ते प्रेक्षक. पण स्वयंच्या या 12 वर्षाच्या या प्रवासामध्ये असं एक लक्षात आलं की तुम्ही घडत असताना, तुमचा कार्यक्रम घडवत असताना तुम्हाला प्रेक्षक पण घडवावे लागतं. प्रेक्षकांना पण तुम्हाला डेव्हलप करावं लागतं. प्रेक्षकांना पण तुम्हाला एका ह्या उंचीवरून ह्या उंचीवर न्यावं लागतं. आणि ते काम पण हे कलाकाराचं किंवा जी मंडळी काहीतरी सादर करत आहेत त्यांचं ते असलं पाहिजे. म्हणजे एक उदाहरण देतो की आता अनेक लोक म्हणतात की ग्रेसची कविता आम्हाला समजत नाही किंवा काही चित्र आम्हाला समजत नाही. तर अशोक वाजपेयी नावाचे एक हिंदीमधले खूप मोठे कवी आहेत. तर अशोक वाजपेयींनी याच्यावर खूप एकदा छान प्रतिक्रिया दिलेली की लोक म्हणतात की आम्हाला एखादी कविता कळत नाही, तर आम्हाला ती कविता प्लीज समजावून सांगा. तर अशोक वाजपेयी खूप छान म्हणालेले की तुम्ही पण एकदा एक उडी मारून बघा ना की काय आहे ते जग. तर तुमचं पण ते काम असतं की त्यांना एलिव्हेट करणं, त्यांच्या जाणीवा एलिव्हेट करणं, त्यांची जी आता पातळी आहे काही गोष्टी अप्रिशिएट करण्याची, तर ते थोडंसं वर नेणं हे तुमचं काम. तर स्वयंनी आत्तापर्यंत हा प्रयत्न केलाय की छोट्या छोट्या गोष्टींमधून त्या रसिक, म्हणजे एक प्रेक्षक असतो आणि एक रसिक असतो, आणि त्या दोन्हीमध्ये फरक काय असतो, तर तो फरक असा असतो की प्रेक्षक फक्त पाहतात आणि रसिक तो असतो की ते फक्त पाहत नाही, तर तो रसिक ते समोर जे घडतंय ते ऍप्रिशिएट करू शकतो. आणि ऍप्रिशिएट करणं म्हणजे फक्त कौतुक करणं नाही, तर ती व्यक्ती ज्या स्थानावर आता आहे तो जो सगळा प्रवास असेल पासून तिथपर्यंत, हा प्रवास, तर ती व्यक्ती या प्रवासातनं कशी गेली असेल ना, तर तो सगळा प्रवास जो जाणू शकतो तो रसिक असतो. तर त्यामुळे आपल्याला प्रेक्षकांना प्रेक्षक टू रसिक हा जो प्रवास आहे आपण करणं, तो करू देण्यात येणं हे पण स्वयंचं काम आहे. तर त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधून की कार्यक्रम जर का 10ला सुरू होणार असेल तर मला सांगायला अभिमान वाटतो की 10 वाजता सुरू होणारा कार्यक्रम हा आम्ही 9 वाजता सगळेजण रेडी असतो. त्यामुळे सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स असतात की अगदी 9:05 ला जरी कार्यक्रम करायची वेळ आली तरी सुद्धा आपण रेडी असायला हवं.
इतक्या तयारीने 1 तास आधी आम्ही नुसते हाताची घडी घेऊन बसलेले असतो. त्यामुळे 9:57 राष्ट्रगीत सुरू झालंच पाहिजे. त्याप्रमाणे त्याची एक शिस्त आता स्वयंच्या प्रेक्षकांना पण लागेल. त्यामुळे स्वयंचं मुंबईतला पुण्यातला कार्यक्रम जर का 10 वाजता असेल तर 9:15 पासून लोक बसलेले असतात. वा. त्यामुळे असं कधीच होत नाही की आरामात 10:30 कार्यक्रम सुरू झाला, येत आहे, तसं काही नाही. सो डॉट 10ला पडदा उघडला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून एक शिस्त येते आणि तो एक सिरियसनेस कळतो आणि मग प्रेक्षक तुमच्या बरोबरीने येतो. तर त्यामुळे मगाशी तू जो एक उल्लेख केलास की स्वयंचा कार्यक्रम झाल्यानंतर एक असं वातावरण तयार होतं की लोक काहीही करायला तयार असतात. आय एम अफ्रेड की काही काही लोक रेसिग्नेशनचा मेल पण करत असतील म्हणजे बॉस. तर हे जे इन्स्पिरेशन एक तयार होतं त्या सगळ्या आणि परत त्या सगळ्या समूहाची पण ती ताकद आहे ना की ते सगळे एकत्र बघतायत, ते ॲप्रिशिएट करतायत. तर ॲज यू राईटली सेड ती जी वाफ एक तयार होते त्या सगळ्याची, ते सगळं बघून, तर ती वाफ 12 वर्ष आम्ही काम करत असताना थोडंसं असं झालं की त्याच्याकडे आमचं लक्ष गेलं नाही. केकची ती तयार होते वाफ आणि आता हळूहळू जाणवत आहे की ती जी वाफ आहे त्या वाफेचं आता आपण काय करायचं, त्या वाफेच्या शक्तीचं आपण काय करायचं. आणि म्हणून आता आपण असं करतोय की केवळ लोकांना इन्स्पायर न करता त्यांच्या आयुष्यामध्ये ते ट्रिगर पॉइंट्स फक्त न आणता ते इन्स्पायर केल्यानंतर आता मला काहीतरी करायचं आहे, तर आता मला सांगा की मी काय करू. हा जो पुढचं जे हँड होल्डिंग आहे हे देखील आता स्वयं करणार. त्यामुळे इन्स्पिरेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन असे त्याचे 2 पार्ट्स आहेत. सो पहिला पार्ट आहे इन्स्पिरेशन की आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवलं छान, तुम्ही आता आतमध्ये आलात, आता मी काय करू असं म्हटल्यानंतर स्वयंकडे ती उत्तर असली पाहिजे की तुम्ही आता कुठला मार्ग निवडा, त्यामध्ये कोण लोक वेगवेगळी तुम्हाला मदत करू शकतात. हे जे ट्रान्सफॉर्मेशन घडवण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये सुद्धा आता स्वयं असणार. म्हणजे आता पूर्णत्वाचा प्रवास. येस येस. पूर्णत्व माहिती नाही पण स्वयंचं पण जर तुम्ही लोगो बघितलं तर तुम्ही काय इंटरप्रिट करता मला माहिती नाही, पण जेव्हा ते ब्रीफ दिलेलं होतं त्या व्यक्तीला सांगितलं की हा न संपणारा प्रवास आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही स्वयंचं जर काही लोगो बघितलं तर ते 3-4 पाकळ्या आहेत पण ते पूल पूर्ण केलं नाहीये मुद्दाम, कारण ते सतत फुलण्याचा तो प्रवास आहे. त्यामुळे ते पूल कधीच माहिती नाही तो पूर्ण होईल का. त्यामुळे पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास आहे असं म्हणूया. तो हा स्वयंचा पूर्णत्वाकडचा प्रवास चालूच राहील, पण तो प्रवास चालू राहण्यासाठी एक प्रचंड मोठं कार्य म्हणजे काय म्हणतात ते शिवधनुष्य पेलण्याची शक्ती येण्यासाठी मोठी वानरसेना पण आहे तुमच्याकडे. आणि त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, कारण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, ज्या शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम तुम्ही करता, त्यामागची 6 महिन्याची वक्त्यांमागची मेहनत पासून ते आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणारं उत्तम स्वरूपातलं त्याचं जे आम्ही काय म्हणतो की त्याचं सादरीकरण आहे तेही, या सगळ्यासाठी काही एक नवीन काळे असून उपयोग नाही, असे कित्येक नवीन काळे तिथे असायला पाहिजे. आणि त्या नवीन काळेचा चष्मा घातलेले असायला पाहिजे, तरच ते काम शक्य आहे. तर त्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. आणि मला वाटतं की याच्यातनं आपल्या श्रोतृवर्गाला मला वाटतं की हा एक संदेश मिळेल की जेव्हा आपण कुठलंही प्रॉडक्ट बनवतो किंवा कुठलंही व्यवसाय किंवा सर्व्हिस किंवा काही ज्या क्षेत्रात तुम्ही स्वतःचा असं काही चालू करता, त्यावेळेला हा एक मेजर येणारा बॉटलनेक असतो की ज्याबद्दल खूप बोललं जातं की म्हणजे बघ त्याच्या टीम हायरिंगच्या कशा प्रोसेसेस आहेत, किंवा अमेझॉनचं मॉडेल उचलायचं का, मेटाचं उचलायचं का, कुठली स्टार्टअपचं उचलायचं, हे असं सगळं आपण मॉडेल्स खरं बनवायला जातो. पण जेव्हा प्रत्यक्षात काम करतो तेव्हा लक्षात येतं की हे सगळं इतकं आखीव रेखीव करताच येत नाही, कारण तुमचं काहीतरी एक वेगळा पर्सनॅलिटी असते त्याच्यात, किंवा तुमचं त्यामागचं काम बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि समटाइम्स काय किंवा एंड ऑफ डुईंग इररॅशनल हायर्स. मेनी फाउंडर्स म्हणजे आय ऑल्सो फील की मी माझी जी टीम बनलेली आहे ती खूप इररॅशनल हायर्स आहेत. जर मी ते कोणाला सांगायला गेले तर ते कुठल्याच मेट्रिक्समध्ये बसणारेच नसतात. पण मग हे काम तुम्ही कसं करता, कारण एक कलाकार म्हणून आणि याला एक रचनात्मक बांधणी करतानाचा जो डिसिप्लिन लागतो, तर मग ते काहीतरी फॉर्म्युलेट करणं आवश्यक आहे, किंवा तर ते तुम्ही सगळं कसं जुळवून आणता.
एक फक्त ना मी छोटंसं करेक्शन करतो त्याच्यामध्ये, की मगाशी तू एक शब्द बोललास की वानर सेना. तर ती सेना आहे आणि माझ्या वानर आणि माणूस याच्यामध्ये फरक असा आहे, की माणूस हा अ, वेगळ्या भावना आणि वेगळे पर्स्पेक्टिव्ह असलेला एक प्राणी आहे. तर त्यामुळे गमतीने ठीक आहे वानरसेना, पण आय रिस्पेक्ट माय टीम. तर त्यामुळे वानरसेना असं म्हणायच्या ऐवजी आपण म्हणूया की ही अफलातून माणसं एक एक स्वयंला लाभलेली आहेत आणि त्यामुळेच मी असं म्हणेन की हे सगळं खूप छान सुरू आहे. आणि आम्ही थोडेसे हायरिंग आणि या गोष्टीमध्ये कन्झर्वेटिव्ह आहोत. आम्ही असं नेहमी म्हणतो की अ, आम्हाला असा माणूस हवा आहे की ज्याला सोमवारी काम करायची मजा आली पाहिजे. अ, ज्याला सोमवार आणि रविवार यामधला भेद पण कळला कामा नये इतका तो माणूस डेडिकेटेड हवा. आज माझं वीकेंड आहे, मी आज काम करणार नाही. आज माझा वर्क डे आहे, मी एवढा वेळ काम करीन. तर प्रत्येकाला आपापलं आयुष्य आहे, प्रत्येकाला आपापले प्रेफरन्स नक्कीच आहे. पण ते स्वयंमध्ये आम्ही जाणीवपूर्वक एक करतो, की जी माणसं आपल्याबरोबर असतील, जॉइन होते, तर ही माणसं त्या कोरला त्या उद्देशाला पण तेवढेच अलाइन पाहिजे. तर त्यामुळे ते केवळ आम्ही खोगीरवरती जशी होते तशी न करता ते खूप सिलेक्टिव्ह आम्ही त्या बाबतीत आहोत, की कोण माणसं जोडली जातात स्वयंला. कारण त्यांना प्रत्येक माणूस हा तेवढाच महत्वाचा आहे. हा माणूस प्रत्येकजण स्वयंला रिप्रेझेंट करणार आहे. तो एक अँबॅसेडर आहे. येस. तर त्यामुळे त्यांचे विचार काय आहे, ते काय वाचताय, ते ओव्हरऑल आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, याप्रमाणे ती सगळी टीम आहे. त्यामुळे व्हेरी फ्रँकली गेल्या 12 वर्षांमध्ये आत्ता जी आमची टीम आहे, ही 10 लोकं आत्ता आमची मुख्य ही आत्ता स्वयंमध्ये आहेत, की जे सतत आमच्याबरोबर जोडले गेले. कारण आम्हाला असं वाटतं, की ती टीम आपली तेवढीच असावी, की ज्यांच्याशी आपण संवाद साधू शकू. नक्कीच मोठं व्हायचं आहे, ते स्वप्न आहेच. त्यामुळे ती टीम परत लागणारच आहे. पण ती टीम वाढवत असताना अ, केवळ फॉर द सेक ऑफ एक्सपान्शन, फॉर द सेक ऑफ स्केल हे वाढवायचं नाही. तर त्यामुळे त्या बाबतीत आम्ही खूप कॉन्शियस आहोत, की आपल्याबरोबर आणि कोण येतं. तर त्यामुळे स्वयंचा आणखीन एक गंमत काय माहिती आहे का, की याचा ना कुठला प्रेसिडेंट नाहीये, की एक टेक्नॉलॉजी कंपनी, की पूर्वी काहीतरी टेक्नॉलॉजीमध्ये काम केलेलं. आम्ही सगळेजण वेगवेगळे काय-काय करून स्वयंमध्ये आलोय. मग मी लॉ केलंय आणि आता मी स्वयंमध्ये कंटेंट बघतोय. आशय महाजन हा चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तो आता टेक्नॉलॉजी आणि बिझनेस बघतोय. आमच्याबरोबर काम करणारी दीपाली ही सॉफ्टवेअरमध्ये काम करणारी होती. ती आता ऑपरेशन्स आणि कंटेंट बघते. आमचं स्वयंचं सोशल मीडिया बघणारी श्रेया ही तिने BA फिलॉसॉफी केली आहे आणि ती सोशल मीडिया बघते. त्यामुळे थोडंसं वेगळा विचार असलेली सगळी माणसं आहेत. पण आतमध्ये तो जो एक काय म्हणूया ज्याप्रमाणे मी क्लासिकल म्युझिकचं एक उत्तर द्यायचं, तर गायक काहीतरी गात असतो आणि मागे तंबोरा वाजत असतो. तर त्या गायकाने कुठेही ताना मारू दे, काही असू दे, तो एक सा ग प किंवा सा म सा सा प ते काय आहे ते, तो एक सूर त्याचा एक वाजत असतो. तर तो कोर आहे मला असं वाटतं. तर तो कुठेही घालता कामा नये. तर त्याप्रमाणे तो जो सूर त्या तानपुराचा असून जसं प्रत्येकाच्या मनामध्ये जरी त्यांनी वेगवेगळी काय काय कामं केली, तरी तो एक सूर आतमध्ये स्वयंचा तो वाजत राहायला पाहिजे. तर तशी ही सगळी मंडळी आहे. तर त्यांच्याशिवाय हे अशक्य आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट ही 10 माणसं जरी फक्त स्वयंमध्ये काम करणारी असली, तरी सुद्धा आमचे व्हिडिओग्राफर्स, आमचे फोटोग्राफर्स यांनी 10-12 वर्ष जे आमच्याबरोबर आहेत, की आमचं सेटचं काम करणारी लोकं आहेत किंवा अ, आमचं डिझाईनचं काम करणारी ही सगळी मंडळी आहे किंवा आमचं स्पीकर्स क्युरेशन प्रोसेस चं सगळं काम करणारी मंडळी आहे. ही आता म्हणजे स्वयंचे भाग असल्यासारखीच आहे. जे ते फ्रीलान्सर्स आहेत, ते आपापल्या ठिकाणी काम करत असले, तरी सुद्धा जेव्हा स्वयंचा विषय येतो, त्यावेळेला ही सगळी माणसं परत तिकडे जोडली जातात आणि ती त्याच उत्साहाने आणि त्याच इंटिग्रिटीने ते काम करतात. त्यामुळे ती गंमत आहे. अरे आणि थोडंसं जोडायला मला आवडेल, की आमचे जे प्रायोजक आहेत ना,
त्या प्रायोजकांना पण आम्ही कधीच फक्त आर्थिक सहाय्य करणारे प्रायोजक असं आम्ही त्यांना मानत नाही. मला सांगायला अभिमान वाटेल की आज महाराष्ट्रातले खूप महत्वाचे ब्रँड्स, मग ते पुना गाडगे असतील किंवा आणखीन खूप आहेत, पगारिया आहे, असे अनेक ब्रँड्स आहेत, हिंदुस्तान पेंट्स आहे. तर असे अनेक ब्रँड्स आता स्वतंत्र जोडले गेले. आज महाराष्ट्रामधली 40-50 लोक अशी आहेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रातली उत्तुंग काम करणारी माणसं आहेत, उच्च स्थानी असलेली माणसं आहेत. आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय की पैसे नाहीत म्हणून स्वयं बंद पडलं असं कधी होता कामा नये. आम्ही तुमच्या कायम बरोबर आहोत, त्यामुळे कॉम्प्रोमाइज न करता काम करत राहा. माझ्यामध्ये ही टीमच आहे ना एक प्रकारे. त्यामुळे आणि आम्ही त्यांना नेहमी सांगतो की आम्हाला फक्त पैसे नकोय, तर आम्हाला तुमच्या आयडियाज पण हवे, आम्हाला सजेशन्स हवे. त्यामुळे कोटी भास्कर म्हणून आमचे सपोर्टर आहेत. कोटी भास्करांबरोबर आमचं एक वेगळं डिस्कशन नंतर होतं की आणखीन काय आपण वेगळं करू शकतो, हे चांगलं होतं का, हे कसं होतं. त्यामुळे दिस इज नॉट जस्ट अ स्पॉन्सर्स टीम, दिस इज दे आर अवर पार्टनर्स. आणि हे अधिकाधिक मोठं होईल, अधिकाधिक चांगलं होईल, यासाठी काय केलं होईल, यासाठी सगळी माणसं सतत आमच्या बरोबर आहे. मला असं वाटतं की म्हणजे ज्या वेळेला त्या प्रॉडक्टचा किंवा म्हणजे कुठलंही काम करण्याचा हेतू हा अतिशय शुद्ध असेल आणि तो त्या समाजाला, तत्कालीन समाजाला पुढे घेऊन जाण्याचा असेल, तर त्यावेळेला हे म्हणजे आपल्याला जे अचंबित वाटणारे मॅजिकल अनुभव असतात ते येत जातात. कारण ते कार्य व्हायला त्या क्षणाची गरज असते. तर म्हणजे आय पर्सनली बिलीव्ह इन दिस फिलॉसॉफी की जर तुमचं सगळं अलाईन असेल तर नो मॅटर व्हॉट इट विल वर्क आउट. आणि तसेच ते अनुभव येत राहावेत आणि असंच स्वयं जगभरात पसरू देत. त्याशिवाय वेगवेगळ्या भागातलेही स्पीकर्स स्वयंवर यावेत असं आम्ही म्हणजे पाहू इच्छितो. आणि अर्थातच असे कार्यक्रम इथे लोकल व्हायला हवा. आणि त्याच्यामागचा स्वार्थ असा आहे की मलाही एक लहान मुलगा आहे, आमची इथे होणारी पुढची पिढी आहे, तर आम्हाला असं वाटतं की संस्कार सगळ्या माध्यमातून होत असतात आणि ते तुम्ही असं एक ठरवून होत नसतात. ते म्हणजे ती नॅचरल प्रोसेस आहे. तर असे सगळे हिरोज, जर सुपर हिरोज, जगणारे सुपर हिरोज आम्हाला आमच्या मुलांना दाखवता आले तर छान होईल. आणि त्यांनाही म्हणजे तेही चापोरी बाह्य विचार करायला लागते किंवा खूप फॉर्म्युलेशनच्या जगात आपण राहतोय. सगळ्याचा फॉर्म्युला बनवायचा आहे, सगळ्याचं एक सेल्स स्पीच आहे, सगळ्याचं असं म्हणजे याच्याशिवाय आयुष्य आहे आणि ते सुंदर आहे. हे सहजपणे मुलांना दाखवता यावं यासाठी हा एक उपक्रम म्हणून मी त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहते. तर या कामासाठी तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून कुठल्या मदतीचे हात अपेक्षित आहे? पुन्हा पुन्हा मी प्रश्न विचारते. मला काय आता खोलात जाऊन उत्तर द्यायचं. हे नक्कीच. आणि मला असं हल्ली लक्षात येतं ना की आपण इतके सेल्फ सेंटर्ड झालोय की इतरांची मदत घेणं हेही हल्ली आपण टाळतो. जे आपण पूर्वी सहज करायचो की अरे मला जरा मदत करशील का, हे आपण सहज करायचो. पण हल्ली आपण तेही टाळतो. इतरांना मदत वगैरे हे तर पुढचं झालं, पण इतरांची मदत ही आपण अगदी घेत नाही. मला असं वाटतं की ती आपण हक्काने घ्यायला पाहिजे. कारण हे जे काम आहे, हे काम हे केवळ नवीन काळे आशय महाजन या दोघांचं हे काम नाही. तर हे आपलं सगळ्यांचं काम आहे की आपल्या समाजामध्ये काय प्रकारच्या गोष्टी आपल्या मुलांनी ऐकल्या पाहिजे. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की एखाद्या समाजाचा दर्जा हा त्या समाजामध्ये कुठल्या प्रकारची गाणी ऐकली जातात याच्यावरून ठरतो. तर त्या अर्थाने समाजामध्ये आता लोक काय ऐकताय, टॉकिंग पॉइंट्स काय आहेत त्या समाजाचे, याच्यावर त्या समाजाचा दर्जा ठरतो. आणि म्हणूनच स्वयंचं हे उद्दिष्ट आहे की मी असं म्हणत नाही की तुम्ही 24 तास या इन्स्पायरिंग गोष्टी ऐका, पण दिवसातला एक 20 मिनिटाचा एक वेळ तुम्ही देऊ शकता की आता नवं काय चाललंय, यासाठी तुम्ही स्वयं टॉक्स नक्कीच ऐकलं पाहिजे. आणि यासाठी माझी विनंती की स्वयं टॉक्सचं ॲप आहे. फक्त $10 आहेत त्याचे. त्या $10 तुम्हाला संपूर्ण वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळतं. हे तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यातला आणखीन एक महत्वाचा भाग की आपण आता AIचा उपयोग करून त्यामधले काही सिलेक्टेड टॉक्स आपण आता इंग्लिशमध्ये सुद्धा त्या ॲपवर आणले. त्यामुळे ज्यांना ते मराठीत ऐकणं तर कठीण जात आहे, तर त्यांना त्यामधले काही सिलेक्टेड टॉक्स इंग्लिशमध्ये पण ऐकता येतील.
हा एक त्यातला एक भाग झाला. तुम्ही YouTubeवर स्वयं डॉक्टर सबस्क्राईब करा. त्याच्यावरचे आत्तापर्यंतचे 12 वर्षाचे कार्यक्रम आणि एवढी लोकं मला घर बसल्या बघायला मिळाली. ॲज फार ॲज सम ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इज कन्सर्न, मला वाटतं गेल्या मागच्या वर्षीसुद्धा आणि आत्ताही मागच्या आठवड्यापासून इतकी इंटरेस्टिंग माणसं भेटतायत आणि इतकी उत्सुक माणसं भेटतायत. तर असंही डोक्यामध्ये माझ्या सुरू आहे, की स्वयंमित्र अशी एक कम्युनिटी एक तयार करावी. जी फक्त भारतात नसेल तर ती ग्लोबल सुद्धा एक कम्युनिटी असेल आणि ते जोडलेले असतील कायम स्वयंशी आणि महिन्यातनं एक तास त्यांनी स्वयंला द्यावा. आणि त्यासाठी काय करावं तर फक्त आपल्या झूम कॉलवर त्यांनी यायचं आणि त्या कम्युनिटीनी एकत्र येऊन काहीतरी चांगलं ऐकावं, एकमेकांबरोबर काहीतरी शेअर करावं आणि आपण सगळ्यांनी कनेक्टेड राहावं. हा त्यामधला अगदी एक स्वार्थ आहे असं मी म्हणेन. की काहीतरी चांगलं ऐकूया, चांगलं बोलूया, काहीतरी छान शेअर करूया. स्वयंमधला एखादा वक्ता आपण पाहुणा म्हणून बोलू शकतो. तर अशी कम्युनिटी पूर्ण जगामध्ये स्वयंची व्हावी असं एक स्वप्न आहे. जर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर स्वयं तुमच्याही भूमीमध्ये येऊ शकतं. आम्हालाही नक्कीच आवडेल. याच्या बरोबरीने जेव्हा तुम्ही भारतात याल तेव्हा आमच्याशी संपर्क साधा. स्वयंमध्ये आता फॉर्च्युनेटली खूप वेगवेगळी माणसं महाराष्ट्रात कामं करतायत. तर जर तुम्हाला असा एक प्रश्न पडला की माझी सुट्टी मला मिनिंगफुल आणखीन करायची आहे, नातेवाईकांच्या भेटी, मित्रांच्या भेटी याच्याबरोबर काही वेगळं बघायचं आहे, तर नक्कीच आम्ही तुम्हाला सांगू की काय तुम्ही छान छान काय काय बघू शकता. तुम्ही तुमचं येणं आणि स्वयंचं कॅलेंडर हे जर मॅच होत असेल तर स्वयंचे कार्यक्रम लाईव्ह जिकडे होतात तर ते तुम्ही कार्यक्रम त्याला उपस्थित राहू शकता. आम्हाला खूप आवडेल तुमचं स्वागत करायला आणि ओव्हरऑलच स्वयंचा हा सगळा उपक्रम हा आणखीन मोठा करायचा आहे, ग्लोबल करायचा आहे, अधिकाधिक लोकांपर्यंत ते कसं पोहोचेल, ॲक्सेसेबल, अफोर्डेबल हे कसं होईल यासाठी तुमच्यापैकी जर कोणी असे असते की कोणी इन्व्हेस्टर्स असतील, कोणी नेटवर्किंगमधली माणसं असतील, की ज्यांना असं वाटतं की हे मोठं व्हावं, तर त्यांनी जरूर पुढे यावं आणि आम्हालाही आवडेल काही एकत्र काम करायला. नक्कीच. तर मी स्वयंचे काही कॉन्टॅक्ट्स किंवा काही वेबसाईटचा तुमचा पत्ता असे सगळे डिटेल्स या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिणार आहे. तर ते तुम्ही म्हणजे तिथे तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याशिवाय तुम्ही बॅकनेट पल्सकडेही येऊ शकता आणि मग तिथून आपण हे नेटवर्किंग सेशन ओपन करूच शकतो. सो मला असं वाटतं की जर तुम्हालाही असं वाटत असेल की हा संस्कार रुजवायला हवा आणि तो नॅचरल व्हायला पाहिजे, तर मला वाटतं की थोडी तसदी आपल्याला घ्यायला हवी. ती तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या स्किल्सनुसार की तिथे बरीच म्हणजे आता हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे किंवा याच्या मागची जी सगळी कार्यउभारणी आहे, मला वाटतं की खूप जागा आहेत की जिथे टेक्नॉलॉजीपासून ते अगदी साधं सांगणं कोणाला तरी इथपर्यंत अशी बरीच मदत करता येऊ शकेल. एक फक्त मध्ये ॲड करतो की मी आता बघतो की अनेक लोक टेक्नॉलॉजीमध्ये आता इकडे काम करतायत. तर स्वयंच्या या मोठं होण्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पण रोल असावा असं वाटतंय. तर त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडे एखादी आयडिया आहे की ज्याचा उपयोग त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग स्वयं मोठा होण्यामध्ये आणि अधिकाधिक लोकांपर्यंत इफेक्टिव्हली पोहोचण्यामध्ये होईल, तर मलाही आवडेल की त्या टेक्नॉलॉजीचा वापर स्वयंमध्ये झाला तर त्यामुळे त्या आयडियाज असतील तर त्याही द्या. नक्कीच, नक्कीच. मला वाटतं की तेच तुम्हाला इथनं जास्त मिळणार आहे आता या भूमीतनं तरी. तर नक्कीच अशा कामाला हात जोडले जातील. तर वळूया आपण आपल्या श्रोत्यांच्या प्रश्नांकडे. एक उत्तम प्रश्न आज सकाळी राजश्री जोशी या सिंगापूरहून त्यांनी आपल्याला प्रश्न पाठवलाय. ते म्हणाले की ते नवीन काळे ज्यांची अमृत यात्रा नावाची एक भयानक असणारी अशी एक सहलीचा जो काही त्यांचा ग्रुप होता किंवा जो विचार साधा माणूस बसून करू शकत नाही, की अशा ठिकाणी जाणं सुद्धा बकेट लिस्ट असू शकते किंवा असा अनुभव घेणं ही बकेट लिस्ट असायला हवी, असा ज्यांनी विचार करायला लावला आता अमृत यात्रेच्या स्वरूपात. तर त्यांना एक प्रश्न असा आहे, की जगभरातल्या प्रत्येक माणसाने भारतातलं असं कुठलं एक ठिकाण आहे किंवा कुठली एक जागा आहे किंवा कुठलं शहर आहे, काही म्हणजे जे तुम्हाला असं वाटतं, की एक देऊळ आहे, घर आहे किंवा कुठली विद्यापीठ आहेत, काही, की ते पाहायला भारतात त्यांनी यायलाच हवं.
तर अशी कुठली जागा किंवा काही म्हणजे जे तुमच्या अमृत यात्रेचं ठिकाण असू शकेल, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. एक छोटीशी दुरुस्ती करतो. यामधनं भयानक हा जो शब्द होता, तर ती भालचंद्र नेमाडे लेखक कोसला जर हो. भाऊ वाचला नसेल, तर त्याची ती देण आहे, की असे शब्द मराठीमध्ये त्यांनी भयंकर आवडलं. तर भयंकर आवडलं म्हणजे काय? तर ते भयानक. तर ते फक्त मी क्लॅरिफाय करतो, ते भयानक जागा नाहीये. हं. शब्दशः त्या खूप अप्रतिम जागा आहेत. आयुष्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, एक वेगळी नवी दृष्टी मिळेल, अशा त्या जागा आहेत. तर खूप सांगता येतील, पण पटकन आत्ता ज्या आठवत्यात त्या, की यशोवेंद्र महाजनचं मनोबल आहे जळगावमध्ये. हं. ते प्रत्येकाने पाहायला हवं. आणि आपल्याला जर असं वाटत असेल, की आपण खूप सॉलिड आहोत, तर त्या प्रत्येकाने तिकडे मुद्दाम जाऊन आपण कसं आपल्यामधलं जे काही सॉलिड आहे, ते कसं आपण त्यांना देऊ शकतो, कसं आपण कॉन्ट्रिब्यूट करू शकतो, हे एक ती जागा आहे. आनंद निर्मल कसं ते तर आहेच. ह्याच्याबरोबरही जयपूरच्या जवळ बेअरफूट कॉलेज म्हणून एक जागा आहे. तर तुम्ही जागा बघू शकता. त्याच्याबरोबरही कापसी पैठणी म्हणून जे आहे येवल्याला, नाशिकच्या जवळ. तर कापसेनी आता तिकडे मूकबधीर मुलांना पैठणी विणण्याचं ट्रेनिंग दिलंय आणि ती मुलं सेल्फ सस्टेनेबल ती मुलं झाली आणि तो सगळा प्रोजेक्ट बघणं हा एक पूर्णपणे एक वेगळा अनुभव आहे. त्याच भागामध्ये जवळ सह्याद्री फार्म्स म्हणून आहे नाशिकमध्ये. ते तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता, की इकडे शेतकरी एकत्र आले आणि म्हणजे दोन वेगळ्या फिनॉमिनल, की शेतकरी म्हणजे दोन मराठी माणसं एकत्र येणं हे खूप आधी अवघड आहे. त्यात 700 मराठी माणसं एकत्र आले. त्यात शेतकरी एकत्र आले आणि शेतकऱ्यांनी मिळून सह्याद्री फार्म सुरू केलंय आणि जवळ 1200 कोटीचा टर्नओव्हर उलाढाल असलेली ती आंतरराष्ट्रीय दर्जाची एक कंपनी त्यांनी उभी केली. हेडगेवार हॉस्पिटल, संभाजीनगरमधलं डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल नक्की भेट द्या आणि अफाट काम चाललंय. तर महाराष्ट्र किंवा भारत आता एका वेगळ्या लेवलला गेलाय असं मी म्हणेन आणि तिकडे खूप अप्रतिम कामं चालू आहेत. फक्त आपल्याला ते माहीत नाही. ते सगळं आता बॅकस्टेजला आहे आणि आपण फक्त वरवरच्या बातम्या वाचतोय. पण कामं खूप चालली आहेत. त्यामुळे तुम्ही जर कधी भारतात आलात, तर स्वयंशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला गाईड करू. अरे वाह! नक्कीच. आणि आता छोटेसे रॅपिड फायरचे क्वेश्चन्स. बाय. पहिला, की कुठलं पुस्तक तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी सजेस्ट कराल? आम्ही या कार्यक्रमात प्रत्येकाकडून एक वेगळं पुस्तक घेतो. कारण प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळे असतात. खूप वेगवेगळे विषय वाचले जातात. काही विषय असतात, की ज्या विषयांचा आम्ही कधीही विचार केलेला नसतो. तर त्या माध्यमातून त्या विषयांची ओळख व्हावी किंवा एक वेगळा इक्यू डेव्हलप व्हावा या संदर्भात हा प्रश्न आहे. तर एक पुस्तक, एकच हां. मला माहिती आहे तुमच्याकडे भरपूर म्हणजे तुम्ही लिहिलेलंही असू शकेल. विल बी हॅपी टू नो दोज रेकमेंडेशन्स टू. पण एक इंग्लिश पुस्तक आहे. मला खूप आवडलेलं आणि ते कधी-कधी असं माझ्या बाजूलाही असतं आणि तुम्ही कुठूनही ते मधूनही वाचलं तरी तुम्हाला आवडेल. त्या पुस्तकाचं नाव आहे द इम्पॉर्टन्स ऑफ लिव्हिंग असं त्याचं नाव आहे. सो LIVING. LEA नाही, LIVING. जगायचं कसं याचं त्यावर पुस्तक आहे. ली युतांग नावाचा एक चायनीज लेखक आहे. 1934 साली लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यावेळेला हा माणूस न्यूयॉर्कमध्ये राहत होता आणि त्याने आजूबाजूला अशी धावणारी, पळणारी, कायम घाईमध्ये असलेली माणसं बघितली आणि त्याला असं वाटलं, की या सगळ्यांनी त्यांचं आयुष्य थोडं स्लो करावं आणि थोडं जगावं, असं त्या माणसाला तेव्हा वाटलं. आणि नेमकं आपल्या आजूबाजूला आता तेच घडतंय. याही पुढे ते आणखीनच ते रिलेव्हंट होत जाणार आहे. तर त्याचा अगदी थोडक्यात नमुना सांगायचा तर आळस ठेवून झोपायचं कसं याच्यावर एक पूर्ण चॅप्टर आहे. त्याच्यानंतर चहा कसा प्यायचा याच्यावर एक चॅप्टर आहे. अरे वाह! नंतर एक खूप गोड एक चॅप्टर आहे, की आपल्या खिडकीत बसून शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांकडे कसं बघायचं याच्यावर एक चॅप्टर आहे. सो तुमचं आयुष्य थोडं स्लो करा, थोडेसे वर्तमान काळात जगायला लागा आणि बाकीच्या गोष्टी होत राहतील. पण थोडंसं स्लो डाऊन आयुष्य जगून त्या प्रत्येक आयुष्यातल्या एक सेकंदाचा मजा घ्या, असं त्याचं तत्वज्ञ आहे. तर मला वाटतं की आत्ताच्या काळामध्ये आजूबाजूला हे सगळं टेक्नॉलॉजी, AI वगैरे सगळं चालू असताना थोडं स्वतःकडे बघा, थोडं स्वतःचा श्वास ऐका,
हाताने ते जरा जेवण टच करा थोडंसं. तर हे मला माझ्या मते आता हे जास्त आवश्यक आहे. त्यामुळे मला वाटतं द इम्पॉर्टन्स ऑफ लिव्हिंग हे सगळ्यांनी वाचावं. नक्कीच. मला वाटतं की खूप रिलेव्हंट पुस्तक तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं. म्हणजे माहीत नव्हतं आता की असं काही पुस्तक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, तुम्ही आता अमेरिकेत आहात. यदाकदाचित ट्रम्प तात्यांशी तुमची भेट झालीच. आणि त्यांनी तुम्हाला भेटायला म्हणजे कॉफीला बोलावलं. तर तुम्ही कुठला टॉपिक घेऊन चर्चा सुरू कराल? आणि तुमच्याकडे हे आहे, डॅन आहे की यू कॅन स्टार्ट व्हॉटएव्हर. मला व्हाईट हाऊसमध्ये बोलवा, असं सांगेन ना. आणि अमेरिकेच्या जनतेशी मला संवाद साधायला आवडेल. आणि मी असं म्हणतो की देव आलं तर काय मागायचं हे आपण थोडंसं क्लिअर पाहिजे. तर यामुळे मला व्हाईट हाऊसची व्हिजिट घडवा वगैरे याच्यापेक्षा व्हाईट हाऊसमध्ये मला बोलवा. मला अमेरिकेशी संवाद साधायला आवडेल आणि पॉवर ऑफ स्टोरी टेलिंग याच्यावर मला बोलायला आवडेल. कारण अख्खं जग आत्ता म्हटलं तर सगळ्या स्टोरीज आणि त्यांची नॅरेटिव्ह याच्यावरच आत्ता सुरू आहे सगळं जग. तर त्यामुळे आता जगाचं नॅरेटिव्ह काय पाहिजे यावर मला बोलायला आवडेल. अरे वाह! आणि जगातली सगळी खूप छान छान माणसं मला भेटवा असं मी त्याला सांगेन. नक्कीच. खूप छान वाटलं ऐकून हे. तिसरा प्रश्न, की आतापर्यंत स्वयंकडे भरपूर छान म्हणजे स्पीकर्स येऊन गेले, की ज्यांचा जीवनपट काहीतरी घेण्यासारखा आहे. पण तुमच्या मनात असलेला किंवा तुमच्या स्वप्नातला असा एक कोण स्पीकर आहे, की जो तुम्हाला असं वाटतं, की कुठल्याही भाषेतला असेल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहणारा असेल, की तो स्वयंवर आला तर मला असं वाटेल, की मैंने कुछ किया. हम्म. कठीण आहे प्रश्न. खूप लोक आहेत कारण मला गुलजार साहेब कधी आले स्वयंमध्ये बोलायला तर मला खूप आवडतं. अरे वाह! म्हणजे त्यांनी टॉप किंवा असं येऊ नये पण त्या व्यासपीठावर गुलजारांचं कधीतरी पाहायला जावे अशी इच्छा आहे. आणि मी आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की मी जे जे मनात आणतो ते मॅनिफेस्ट होतं. लेट्स सी. नक्कीच. जो जे वांछील तो केला हो. येस. नक्कीच होईल आणि बोलू आपण त्या संदर्भात. सो तेही छान वाटलं आम्हाला ऐकून, की मी कवी मनाची कवी मनाला घातलेली ती साध असं आहे किंवा जग वेगळ्या चष्म्याने पाहणाऱ्या माणसांना तुम्हाला भेटायला आवडतं. आणि आता थोडंसं मी थोडी लिबर्टी घेतो. एका उत्तम गृहिणीचा एक स्वयंपाक व्हावा अशी माझी इच्छा आहे. कॅमेऱ्याच्या मागे बसलेली उत्तम गृहिणी आहे. आपण बोलू बद्दल. अ, अजून मला एक पडलेला प्रश्न, की ह्या सगळ्या माणसांचा शोध घेताना आम्हाला खूप छान-छान माणसं स्वयंच्या व्यासपीठावर दिसतात. पण नवीन काळी तिथे दिसत नाहीत. या मागचा विचार आम्हाला ऐकायचा आहे. हम्म, मला असं वाटतं की ते जे माध्यम आहे ना ते व्यासपीठ हे त्या वक्त्याचं ते सिंहासन आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ज्या वेळेला डॉक्टर उदय निरगुडकर जे प्रश्न विचारतात ते असतात आणि तो वक्ता असतो इतकीच मंडळी असतात. त्या स्पेसमध्ये आणि त्या वेळेमध्ये इतर कोणीही तिकडे जाऊ नये अशी आमची इच्छा असते. म्हणजे तुम्हाला एक कदाचित अतिरेक वाटेल पण स्टेजवर जर का काही कारणाने काही टेक्निकल कारणाने जर एखादी खुर्ची घेऊन एखादा माणूस येणार असेल तर त्यावर साधारण कमीत कमी 1 तास चर्चा होते की हे कसं लपवता येईल आपल्याला आणि कसं टाळता येईल. अच्छा. कारण ती इतकी सेक्रेट जागा आहे असं मला वाटतं की तिकडे आणखी कोणी नसावं असं आम्हाला वाटतं. ते वक्त्याचं व्यासपीठ आहे त्यामुळे तिकडे इतर कोणाचं म्हणजे इंटरफिअरन्स नसावं असं वाटतं. एक प्रश्न आहे खरं तर तो खूप इलॅबोरेट करता येईल, पण रॅपिड फायरमध्ये आपण पाहू कसा बसवायचा. कारण मला हा एक सल्ला म्हणून किंवा एक विचार म्हणून तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे, की आत्ता ज्या 12 वर्ष म्हणजे एका तपानंतर जेव्हा तुम्ही हा प्रवास मागे वळून पाहता, त्यावेळेला तुम्हाला असं काय वाटतं, की एक सल्ला मला जर पहिल्यांदा मिळाला असता, स्वयंचं काम सुरू करताना, तर मी आत्ता कदाचित याची उंची अजून म्हणजे किंवा मोठी असली असती किंवा याची जी म्हणजे आत्ताच 12 वर्षातच
4 वेगळी ठिकाणं किंवा म्हणतो ना स्केल अप व्हर्जन पाहायला मिळालं असतं. तर असा कुठला सल्ला तुम्हाला वाटतं, की तुम्ही स्वतःलाच द्याल? भूतकाळात न बघणं असं वाटतं मला. आणि जर तरच्या गोष्टी न करणं. कारण ती सगळी प्रोसेस असते. ते चुकत जाणं, ते पडल्यानंतर उठणं, ही ती प्रोसेस असायला हवी. तर त्यामुळे खूप फॅन्टसीमध्ये न जगता जसं आयुष्य येतंय तसं ते घेत राहणं आणि वाहत राहणं त्याच्याबरोबर. ते जितकं तुम्ही सहज वाहत राहाल ना, तितका तो प्रवास तेवढा एन्जॉयबल होईल असं मला वाटतं. वाह! नक्कीच. तर रॅपिड फायरचे तर प्रश्न संपलेत. एक ॲडवाइस क्वेश्चन आपल्याकडे असतो. हा कार्यक्रम खरा खूप मोठा होतोय. पण तरीही मला एक प्रश्न विचारायचाच आहे. ते म्हणजे हे सगळं काम करताना किंवा अमृत यात्रेचा प्रवास सुरू झाल्यानंतर एक माणूस म्हणून तुम्हीही बदलत गेलात. बरंच परिवर्तन होत जातं आपल्यातही आणि एक मिनिमलिस्टिक लिव्हिंग या तत्वाला अनुसरून तुम्ही खरंच जगता आहात. तर त्याबद्दल थोडं आम्हाला ऐकायला आवडेल आणि अमेरिकेतल्या श्रोत्यांसाठी मला हा एक सल्ला म्हणा किंवा ते कसं सहज शक्य करता येईल हे जाणून घ्यायला आवडेलच आवडेल. कारण बऱ्याचदा ही मिनिमलिस्टिक मूव्हमेंट येते, ती एक काही काळापर्यंत म्हणजे काय म्हणतो ना आपण, की त्याची धग लागल्यानंतर तेवढा वेळ ती फायर असते. परत ती शमते आणि मग पुन्हा एकदा कधीतरी या टप्प्यावर येऊ, अशा पद्धतीने बरीच माणसं प्रवास करत राहतात. अर्थात तोही एक प्रवास आहे, असा अचानक उठून होण्यासारखं नाहीये. पण कोणीतरी या प्रवासात उत्तम पारंगत आहे असं मी म्हणू शकेन. तर आम्हाला थोडं त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. ॲक्चुअली ना आपल्या इकडे मिनिमलिस्टिक म्हटल्यानंतर कमी गरजा असं त्याचं एक इंटरप्रिटेशन आहे. मी थोडंसं त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं करतो. कमी गरजांपेक्षा तुमच्याकडे जे काही आहे, त्याबद्दल तुम्ही सजग आहात का? हे सजग होणं म्हणजे मिनिमलिस्टिक आयुष्य जगणं, असं मला वाटतं. आत्ता आपल्याला ते भानच नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण कपड्यांचं आपलं एक उदाहरण पटकन जे आठवतं आणि जे दिलं जातं त्याबद्दल आपण बोलूया. की जर का आता मी एखाद्या माणसाला विचारलं, की तुझ्याकडे किती कपडे आहेत? तर 99% लोकांना माहिती नसेल, की आता माझ्याकडे किती कपडे आहेत. तर ते जे एक भान असणं, ते 1000 शर्ट असले तरी माझं काही म्हणणं नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्याकडे 1000 शर्ट्स आहेत? तुम्हाला हे वाटतं का, की मला खरोखर 1000 शर्टची गरज आहे? तुम्हाला जर वाटत असेल, की मला 1000 शर्ट्स हवेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही आधी सजग आहात का, की तुमच्याकडे नक्की किती वस्तू आहेत? आणि कोविडमध्ये मला विशेषतः ते जाणवलं. म्हणून मी असा एक एक्सरसाइज केला, की लिटरली माझ्याकडे किती वस्तू आहेत, त्याची एक यादी तयार केली. माझ्याकडे यादी आहे राव, की माझ्याकडे किती वस्तू आहेत. तर त्यामध्ये पॅन कार्डपासून, आधार कार्डपासून 1, 2, पासपोर्ट हा तिसरा अशी माझ्याकडे यादी आहे. तर मला लक्षात आलं, की हे नकोय, हे नकोय असं मी करत त्या वस्तू कमी केल्या. तर त्यामुळे मी असं अजिबात जसं मिनिमलिस्टिक म्हटल्यानंतर की ते 4च कपडे वापरत तसं नाहीये. माझ्याकडे कमी वस्तू आहे. माझ्याकडे खूप म्हणजे खूप ज्या असतात त्या मी खूप आयुष्यातलं कमी आता पे करत आलोय. त्यामुळे माझ्याकडे कमी गोष्टी आहेत, पण मला माहिती आहे की माझ्याकडे काय. तर त्यामुळे त्या बाबतीमध्ये तेवढाच मी मिनिमलिस्टिक आहे. म्हणजे ते जे मिनिमलिस्टिक म्हटल्यानंतर ते एकदम रिकामं घर, छोटंच काहीतरी म्हणजे असं नाही. सो माझ्याकडे नक्की काय वस्तू आहेत, जर का म्हणजे इकडून तिकडे जायची वेळ आहे, तर काय-काय घेऊन जायचं, हे क्लिअर आहे. मी कालच मी गमतीत सांगतो, की परवा एअरपोर्टवरून येताना माझ्या डोळ्यासमोर त्या ट्रॉली बॅग उचलत होतो जेव्हा त्या बेल्टवरून, तेव्हा असं एक व्हिज्युअल आलं, की असं इमॅजिन करा, की पक्षी स्थलांतर करत आहेत. ह्या देशातून 5,000 मैल असलेल्या देशात जात आहेत आणि पक्षाच्या प्रत्येकाच्या पायाला समजा 23 किलोची एक ट्रॉली बॅग बांधली तर किती ते बिभत्स दिसेल चित्र आहे. आणि आपल्या किती गरजा आहेत, आपल्याला काय-काय लागतं, आपल्याला लोणच्याची बरणी लागते, आपल्याला कपडे लागतात, आपल्याला वस्तू लागतात, चार्जर लागतो, पासपोर्ट लागतो, मशीन राहतात नुसतं इकडून-तिकडे. आता ही आपली गरज आहे हे सोडून द्या. पण किती वस्तू ठेवायच्या याला पण काही लिमिट नाही. त्यामुळे ते जागं असणं आणि ते बुद्ध सांगतात तसं, की एक-एक श्वास सुद्धा तुम्ही सजगपणे घ्या. तर कसं जगताना तुम्ही सजग आहात का? आय थिंक दॅट इज वाह! एक नवीन विचार नक्कीच आम्हाला मिळाला म्हणजे मला पण
आय गॉट अवेअर की अरे हे मिनिमलिस्टिक असणं असू शकतं. जरुरी नाहीये की तेच ती व्याख्या सगळ्यांनाच योग्य राहील, पण तो एक म्हणजे त्या बाजूनेही पाहण्याचा एक दृष्टिकोन असू शकतो. खूप छान वाटलं. आता एक शेवटचा आणि ॲडवाइसचा क्वेश्चन. जनरली मी माझ्या या पॉडकास्टवर फॅशन क्रेनियर्ससाठी ॲडवाइसचा क्वेश्चन घेते आणि त्याच संदर्भात अनुषंगाने मी वेगवेगळ्या गेस्टना वेगवेगळे प्रश्न विचारते. पण तुमच्याकडून मला असं वाटतं, की म्हणजे तुम्ही म्हणालात ना, देव जर आला तर त्याच्याकडून काय मागायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे, नाहीतर यू आर लॉस्ट. यू आर जस्ट वेस्ट दॅट मोमेंट. तर हे सगळं कार्य उभं करताना अचानक नोकरी सोडून देणं, शिवाय तुमचा संसार आहे छान, त्याच्यात एक तुमचा अमृत नावाचा मुलगा आहे, बायको आहे. असं सगळं एक कौटुंबिक रचनेत राहत असताना हा असा अलख निरंजन योग स्वतःहून ओढवून घ्यायचा आहे आणि अजूनही ते बेरीज वजाबाकीचं गणित जमलेलं नाहीये व्यवसायाच्या दृष्टीने. अशा सगळ्या ह्याच्यात एक घरात तरीही एक काय म्हणतात, एक सुशांत वातावरण असण्याची गरज असते. तर ती झेप शक्य असते. नाहीतर मग तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी उंची गाठता, पण मग बाकीची जी म्हणतात ना, की ती सगळे जर दगड हलायला लागले, तर तुम्ही ते स्टेबल नाही राहू शकत. आणि निर्मितीच्या कुठल्याही क्षेत्रात हे सगळ्यात महत्वाचं आहे, की तुमच्या काही अ, म्हणजे जे महत्वाच्या ज्या खांब असतात, की ज्याच्यावर ते घर उभं राहतं, ते कायम तसेच असावे लागतात आणि ते मागेही आपल्यालाही तितकंच कार्यरत राहावं लागतं. म्हणजे मग तो रिलेशनशिपचा भाग झाला किंवा तुमच्या मुलाला ते समजणं, की आता या क्षणाला माझ्याबरोबरचे मित्र हे करू शकतात, पण मी हे न करणं हे मला योग्य आहे. म्हणजे असं नाही, की तो माझा हट्ट नाहीये किंवा तिथे ती ओढाताण नाही वाटली पाहिजे आणि हे सगळं सहज बसवणं, ही घडी सहज बसवणं ॲज अ फाउंडर. मला वाटतं, की हा पण आपल्या एक कार्याचा भाग असतो. तो तुम्ही छान साधलाय, असं मला वाटतं. तर त्या अनुषंगाने तुम्ही आमच्या पॅशन प्रेमियर्सना काय ॲडवाइस कराल? कारण हा भाग बऱ्याचदा काम करताना आपण विसरून जातो, की रुळाच्या 2 बाजू एकच पॉलिश होते, एक होत नाहीये. मग ती कशी करायची हा आपल्या जबाबदारीचा भाग असतो. सो त्यावर मला काही सल्ला मिळाला किंवा आमच्या श्रोत्यांना मला वाटतं, की याची नक्कीच मदत होईल आणि असं जरुरी नाही, की व्यवसाय करणाऱ्यांना मला वाटतं, की ओव्हरऑल सगळ्यांनाच या सल्ल्याची आवश्यकता असू शकते. सो एकतर मग हा खूप पर्सनल भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे मी आता जे सांगेन ते प्रत्येकाला लागू पडेल असं अजिबात नाही. मी अगदी नम्रपणे सांगतो, की अ, जे मी सांगणार आहे हे माझ्या आयुष्याबद्दल आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं ते उत्तर शोधावं. मला असं वाटतं ना, की मगाशी तू जो शब्द वापरलास ना, की सुशांत, असं कधीच नसणार आहे तुमचं आयुष्य. हे अभी मान्य करा. ते कायम वेगवेगळे चॅलेंजेस असणार आहेत. कधीतरी केओस असेल, कधीतरी शांत असेल, पण सुशांत ही एक स्टेट आहे. तर मला वाटतं ना, की तसं आपलं एक्सटर्नल आयुष्य कधी नसणार आहे. पण हा आपण प्रयत्न केला पाहिजे, की आपण आतून सुशांत आहोत का? हा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मगाशी जे तानपुऱ्याचं उदाहरण दिलं ना, तर तेच आत्ता इकडे पण मी मुद्दाम ते अप्लाय करीन, की 2 गोष्टी आहेत, की एक आहे सुख आणि दुसरं आहे आनंद. दुःखाचं विरुद्धार्थी आनंद नाहीये. दुःखाचं विरुद्धार्थी सुख आहे आणि आनंद ही न्यूट्रल गोष्ट आहे. आनंद असा एकमेव शब्द असेल कदाचित, की ज्याला विरुद्धार्थी शब्द नाहीये. आनंद इज न्यूट्रल. जगात आत्ता काही घडलं तरी मी आतमध्ये आनंदीच आहे. मी दुःखी होऊ शकतो, पण आतमध्ये ते दुःखी असताना पण मी आनंदी असू शकतो. ही त्या आनंदाची गंमत आहे. तर तो प्रत्येकाने आपापला शोधायचा. तर तो आनंद मी माझ्यापुरता एक शोधलाय. आणि इट इज नथिंग टू डू विथ एक्सटर्नल थिंग्स ऑर एक्सटर्नल हॅपनिंग्स. तो आनंद मला कधीही जर विचारलं, की "तू आनंदी आहेस का?" तर मी होय असंच उत्तर देईन. कुठल्याही क्षणात. कारण आतमधलं तो जो एक सूर आहे, तो मला तो सापडला असं नाही म्हणणार, पण मी जवळ आलोय त्याच्या. तर मला असं वाटतं, की आपल्या आजूबाजूची सगळी माणसं आहेत ना, माझ्या घरातली सगळी एक्स्ट्रॉर्डिनरीज आहेत म्हणूनच मी हे करू शकतो.
आणि ते करण्यासाठी त्यांच्याबरोबर तो सतत संवाद ठेवणं, की आपण काय करतोय. आपल्याला आत्ता ज्या गोष्टी अ, ज्या आता जमत नाहीयेत, की व्हल्नरेबल होणं आहे ना आपलं, तर ते त्यांच्याबरोबर शेअर करणं, की आत्ता मला हे जमत नाही. आत्ता मी इकडे कमी पडतोय, आत्ता मी इकडे हरतोय. आपली फेल्युअर्स त्यांच्याबरोबर शेअर करणं. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही आपली फेल्युअर जेव्हा शेअर करता, त्यावेळेला तुम्ही सगळ्यात स्ट्रॉंग असता असं मला वाटतं. आणि ते खूप कठीण आहे, की आत्ता मला हे जमत नाही हे सांगणं खूप कठीण आहे. तर त्यामुळे ती जेव्हा तुम्ही शेअर करता, तेव्हा समोरच्याला असं वाटतं, की ह्याला मदतीची गरज आहे. तर मला वाटतं, की हे शेअर करत राहणं, जेव्हा तुम्हाला मदत हवी तेव्हा ती मागणं, जेव्हा त्यांना जेव्हा मदत हवी तेव्हा त्यांच्याबरोबर उभं राहणं. तर मला वाटतं हे जमलं पाहिजे. घरामध्ये तो एक संवाद सतत सुरू असला पाहिजे. आणि ते सुशांत घर हे खूप आयडियलिस्टिक आहे. ते प्रत्येक थोडंसं वरखाली असणारच आहे. या सगळ्याबरोबर तुम्ही कसं डील करताय ते सगळ्यात महत्वाचं. हॅव्हिंग सेड दॅट, त्या सगळ्यांचं क्रेडिट आहे. माझे आई-वडील असतील, बायको असेल, माझा मुलगा असेल, माझे मित्र असतील. या सगळ्यांचं जबरदस्त क्रेडिट आहे, की माझा वेडेपणा त्यांनी समजून घेतलाय. माझं रात्री उशिरा येणं, काही-काही प्रसंगामध्ये मी नसणं, हे त्यांनी समजून घेतलंय. हे सगळं क्रेडिट हे त्यांचं आहे संपूर्णपणे. त्यांच्याशिवाय हे अशक्य आहे. तर त्यामुळे मला वाटतं, की तो संवाद कायम तो चालू ठेवणं आणि आपण माणसं आहोत हे कायम लक्षात ठेवून एकमेकांबरोबर जगणं, हे जर तुम्हाला जमलं. ओके. तर मला वाटतं की हा एक उत्तम विचार आणि विचारांचा जो काही आपण उहापोह करायचा प्रयत्न केला, तर मला वाटतं की त्याने एक वेगळी चिंगी उडावी या अनुषंगाने मी पॉडकास्ट करत असते. मराठीत करायला मिळालं हे माझं अहोभाग्य पुन्हा एकदा. मला आवडतं मराठी बोलायला. फक्त तो पॉडकास्ट मी मराठीत यासाठी करत नाही कारण तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज पोहोचावा आणि तो त्याच ऑर्गॅनिक स्वरूपात पोहोचावा असा अट्टाहास असतो. म्हणून मी तो इंग्रजीतनं करत असते. पण मला खूप मजा वाटली मराठीतून गप्पा येस, येस. मला खूप मजा वाटली आणि तुझं कौतुक. तू अमेरिकेमध्ये राहून अ, अशा प्रकारचं काहीतरी आपण करावं असं मुळामध्ये वाटणं. तू, तुझ्या मामी ज्या या सगळ्या प्रोसेसमध्ये एवढ्याच पॅशनेटली इन्व्हॉल्व्ड आहेत. तर तुमच्या दोघींचं अभिनंदन, की तुम्ही करताय. एक प्रकारे गोष्ट सांगणंच आहे. तर त्यामुळे तुम्ही पण तेवढ्याच पॅशनेटली करताय आणि ह्यामध्ये तुमच्या या सगळ्या या कामात तुम्हाला माझ्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या. ऑनर. अरे त्यामुळे थँक यू व्हेरी मच. आणि कधीही काही लागलं, कुठल्या माणसानं भेटायचं असेल, आय एम ऑलवेज देअर. नक्की. संपर्क. मी असं म्हणजे उलट वळण घेणाऱ्या माणसांना मला भेटायला आवडतं. त्या म्हणजे खरं तर म्हणजे जसं तुम्ही म्हणता, की जेव्हा अमृत यात्रा चालू केली त्या तीर्थस्थानं बदलली पाहिजेत काळानुरूप. तसंच संतांची मानवी आळी ती तशीच कशी राहील पुस्तकातली. जगणारेच संत असतात. मग ते कुठले? तर तोच मांडण्याचा प्रयत्न किंवा ती मांदियाळी दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या स्वरूपात मला करता येतो. तर मी तेवढा एक खारीचा वाटा घेते अशात. आणि मला पुन्हा तुमच्या कामासाठी शुभेच्छा द्यायला आवडतील. मदतीचे हात अपेक्षित आहेत आणि मी नक्कीच तसा सगळ्या श्रोत्यांना अपील करेन, की हे काम मोठं व्हायला पाहिजेत कारण ते आपली सगळ्यांची गरज आहे म्हणून. ते कोणी एक नवीन पाय मोठे व्हावा किंवा असा कुठला तरी भारतातनं येणारा टॉप मोठा व्हावा हा त्याच्यामागे अजिबात उद्देश नाही. आणि मला असं वाटतं, की हा कार्यक्रम जो तुम्ही करत असतात, तर एक खूप विचार करत होते मी गाडीतून येताना, की नेमकं याला मी कसं बसवू? एक सांगता करताना आपल्याला एक श्लोक म्हणायची किंवा असं कविता म्हणायची अशी सवय असते. अर्थात आता मला कविता होत नाहीत, पण तर मला असं वाटलं, की हे जे कार्य आहे, हे खऱ्या अर्थाने मनाच्या श्लोकात म्हटल्यासारखं, की "मरावे परी कीर्ती रूपे उरावे" असं कार्य आहे किंवा "देह त्यागिता कीर्ती मागे उडाली मना सज्जना हिची अ, हिची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे आणि परी अंतरी सज्जनानी व्हावे." असाच हा प्रवास मला वाटतो आणि हा प्रवास फुलावा अ, यासाठी यातलं एक खूप हे अमेयचे आणि रामदासांचे आता शब्द ऐकताना काय वाटलं, ते आय कांट एक्सप्लेन म्हणजे ते मी सांगू शकत नाही.
आणि माझ्याकडे हेच आहे की तो कवी लिहून जातो, त्याचे शब्द मागे भेटतात आणि म्हणूनच त्याला अक्षर म्हणतात की ते कधीही मरत नाही. डिस्कव्हरी ऑफ इंडिया नेहरूंनी जेव्हा लिहिलं तेव्हा ते विनोबा भावेंना त्यांनी पाठवलेलं. ते पाठवल्यानंतर विनोबा भावेंचं उत्तर आलं की सगळं छान आहे, फक्त एक संदर्भ तुम्ही चुकीचा दिलाय. तुम्ही असं म्हटलंय की अकबराच्या काळामध्ये तुलसीदास होते, तर तो संदर्भ चुकीचा आहे. तो संदर्भ असा असायला हवा की तुलसीदासाच्या काळात अकबर होता. कारण सम्राट येतात आणि जातात, पण कवी असतो तो अमर असतो. तर त्यामुळे तू आता म्हणालीस त्याप्रमाणे ही सगळी जी माणसं आहेत ज्यांनी ही सगळी कामं केलीत ना, तर इन्क्लुडिंग स्वयंमध्ये काम करणारे आम्ही सगळे खरंच सांगतो आम्ही निमित्त आहोत. ही सगळी माणसं पण निमित्त आहेत. हे काम होणं एवढं महत्वाचं होतं की हे फक्त माध्यम आहेत सगळे. त्यामुळे सगळे गेल्यानंतर ही कामच शेवटी होणार आहेत. तर ते पर्सन स्पेसिफिक किंवा असं त्याचं खूप न करता त्या कामांना आपण महत्व दिले पाहिजे. नक्कीच. मला वाटतं की ते त्या कामाला महत्त्व मिळेल आणि मला वाटतं की ह्या काही गोष्टी असतात की ज्या अनावधानाने घडतात, पण जेव्हा त्याचं म्हणजे रिलेव्हन्स किंवा त्याचं इम्पॉर्टन्स लोकांना कळायला लागतं, ते आपोआप मोठं होत जातं. ते काही असं ठरवून केलेलं काही प्रवास नसतो. हीच तर खरी गंमत आहे सगळे. ते श्रोते हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कळवायला विसरू नका. आणि अर्थात पुढच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणाशी भेट घ्यायला आवडेल ही मला कळवायला विसरू नका. passionatepulse.com या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात तर पॉडकास्ट या सदराखाली खाली जे काही ड्रॉपडाऊन्स आहेत त्याच्यात तुम्ही गेस्ट सजेस्ट करू शकता, सरप्राईज क्वेश्चन्स आमच्या पाहुण्यांसाठी देऊ शकता किंवा काही मला जर असं वाटलं की प्रणाली तू हे काम चांगलं नाही करत आहेस तर तेही मला ऐकून घ्यायला आवडेल. कारण काय असतं जेव्हा माणूस एकटा सोलोप्रेन्युअर म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा त्याचे शॉर्टकमिंग सांगायला कधी कधी खऱ्या प्रेक्षकांची किंवा म्हणजे तुमच्या पार्टनरशिपची गरज असते आणि ते कळल्याशिवाय ते काम चांगलं होत नाही. तेव्हा आय एम ऑल ओपन फॉर इट. भेटूया पुढच्या कार्यक्रमात अशाच एका नवीन व्यक्तीसह. पर्यंत नमस्कार. नमस्कार.